नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मी मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. कवयित्री चारुलता काळे, आमच्या ज्येष्ठ सभासद प्रतिभा सराफ आणि लोकमान्य सेवा संघाच्या संघ कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस. कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एका श्रद्धांजलीने करणार आहोत. सीमा जोशी दिलासा केंद्राच्या ज्येष्ठ सभासद संध्या चौरे यांचं अल्पशा आजाराने सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी निधन झालं. त्यांनी लोकमान्य सेवा संघाच्या अधीक्षिका म्हणूनसुद्धा काही काळ काम केलं होतं आणि अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या. तर त्यांना आपण श्रद्धांजली वाहतो आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखामध्ये बळ देवो अशी परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगते. आपणा सर्वांना माहीतच आहे, आज आपला मराठी भाषा गौरव दिन सर्वत्र साजरा होत आहे. तसाच आज नेमका गुरुवार आला आहे, त्याच्यामुळे आजच्या दिवशी सर्वत्र कार्यक्रम विविध होत आहेत आणि नेमका आज गुरुवार आला आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्या दिवसाचा एक विशेष कार्यक्रम करण्याचं योजिलं आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण पुढच्या आठवड्यातले वाढदिवस नेहमीप्रमाणे घेणार आहोत. ते वासंतीताई सांगतील. कार्यक्रमाची सुरुवात प्रस्तावनेनी होणार आहे. आपण प्रमुख वक्ते आणि कवयित्री यांचा थोडासा सन्मानही करणार आहोत आणि जास्त करून काव्यावरचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे कविता वाचन असेल, काव्य वाचन असेल. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप दिलासाचे ज्येष्ठ सभासद प्रदीप प्रधान हे करतील आणि कार्यक्रमाची सांगता होईल. असा हा छोटासा रूपरेषा आहे आजच्या कार्यक्रमाची. आता आपण वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करूया. आपण नेहमी पुढच्या कार्यक्रमाचं थोडंसं माहिती देत असतो. 6 मार्चचा जो कार्यक्रम आहे तो आहे स्वरतरंग आणि यमन रागावरती गीतांचा कार्यक्रम आहे. म्हणजे नक्कीच सांगीतिक कार्यक्रम आहे. तर आपण सर्वांनी जरूर ह्याच ठिकाणी ह्याच वेळेला 6 मार्चला दुपारी 4 वाजता गोखले सभागृहामध्ये
हा पुढचा आपला दिलासाचा गुरुवारचा कार्यक्रम असेल. आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. दिलासाच्या विद्यमान अध्यक्षा भाग्यश्रीताई परीख यांना विनंती करते की आपण चारूचा सन्मान करूया आजच्या दिवशी. याचबरोबर आणि एक छोटंसं अभिनंदनापर आपण एक पुष्प देणार आहोत डॉक्टर रश्मी फडणवीस यांना. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे एक निबंध लेखन स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये डॉक्टर रश्मी फडणवीस यांना दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे आणि विषय होता मराठी अभिजात भाषा ज्ञानभाषा होईल का. म्हणजे मराठी मीडियममध्ये जर शिक्षण दिलं तर त्याचा काय परिणाम होतो किंवा होईल. कार्यक्रमाची सुरुवात प्रस्तावनांनी डॉक्टर रश्मी फडणवीस या करतील. तत्पूर्वी आपण वाग्देवीची एक प्रार्थना घेणार आहोत आणि त्यानंतर प्रस्तावना होईल. पुण्यमयी दे आम्हास अक्षर वरदान, पुण्यमयी दे आम्हास अक्षर वरदान. ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान. जातिभेद धर्मभेद वंशभेद दूर, लाख लाख कंठातून हाच एक सूर. करुणेच्या चरणाशी नत हो विज्ञान, करुणेच्या चरणाशी नत हो विज्ञान. ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान. माणुसकी धर्माचा अर्थ जाणतो, श्रमनिष्ठा हे पवित्र तीर्थ मानतो. हे विश्वची घर अमुसे मंत्र हा महान, हे विश्वची घर अमुसे मंत्र हा महान. ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान, ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान. ज्ञान बनो कर्मशील कर्म ज्ञानवान. आज जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने, भाषा दिनानिमित्ताने आपल्या सर्वांचे स्वागत आहे. वसंत बापट माझे महाविद्यालयीन शिक्षणातील मराठीचे गुरु. त्यांच्या मते आजचं दृश्य असं आहे की कविता ही कलाकृती आहे हेच आपण विसरून गेलो आहोत. ती चैतन्य हरवून बसली आहे. खरं तर कविता हे भाषेचं उत्कट रूप. पण आत्ताचे कविवर्य वसंत बापटांच्या मते पूर्वीचे कवी दुसऱ्यांचं अनुकरण करीत असत आणि आताचे कवी मात्र स्वतःचं अनुकरण पुन्हा पुन्हा करतात. आणि काळ आणि समाज याचं चित्र खरं तर कवितेत प्रतिबिंबित व्हायला हवं. पण म्हणून तमाम कवी वर्गास त्यांनी जेव्हा ते अध्यक्ष होते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ते 1999 साली, तेव्हा त्यांनी सांगितलं अनेक कार्यक्षेत्रे साने गुरुजींच्या स्मरणाने साजरी झाली आहेत. 20व्या शतकाचा पूर्वार्ध साने गुरुजींच्या जीवनकार्यामुळे चैतन्याने भारावला गेला. गुरुजींची काव्यस्फूर्ती समाजभानाने आणि राष्ट्रीयत्वाने साजरी झाली होती आणि अंतस्फूर्तीने विचार जेव्हा सुचतात तेव्हा समर्थ शब्दाच्या माध्यमातून ते प्रसूत होतात आणि त्यालाच प्रसार म्हणतात. आज समाजातील नवे नवे घटक आपली प्रखर जीवनदृष्टी घेऊन साहित्याच्या विश्वात येत आहेत. त्यांचं खरोखरच स्वागत आहे. कवितेने खरं तर एका नव्या युगाचं प्रवर्तन केलं आहे. कविता ही आकाशाची वीज आहे. तिला धरू पाहणाऱ्या 100रातील 99 जण जळून जातात असे केशवसूत म्हणत असत.
त्यामुळे पांढऱ्यावर काळं करताना जर आत्मचिंतन करा. आपण कोणतं व्रत घेत आहोत याचं भान ठेवा. यावरून मी ठरवलं त्यांची शिष्या म्हणून की मी या फंदातच पडले नाही, आणि मग मात्र रसिक झाले आणि समीक्षक झाले. म्हणूनच आज आपण ऐकणार आहोत आणि पाहणारही आहोत. मनस्पर्शी ती दिलासाच्या आणि तिच्या अंतरंगातनं ऐकूया. आपण तिची ओळख करून घेऊया. आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या आणि कवयित्री चारुलता काळे, पूर्वाश्रमीच्या सुरेखा वैद्य, मूळ कोकणवासी, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयामध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी संपादन केल्यानंतर आपण संगणकीय भाषातज्ञ म्हणून कार्यरत झालात. त्याचबरोबर सौंदर्यशास्त्रातील इंटरनॅशनल डिप्लोमा आपण प्राप्त केला आहे. जिज्ञासा या प्रकल्पात पुणे महानगरपालिकेच्या अनेक शाळातील किशोरवयीन मुलांना समुपदेशनाच्या माध्यमातून आपण सहाय्यही केलं आहे. आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईनच्या समुपदेशक म्हणूनही आपण सेवा देत आहात. व्यवसायाने आपण संगणक प्रशिक्षक आहात. विशेष म्हणजे आपण 300 लाईन्सचं स्वतःचं टेलिफोन एक्सचेंजसुद्धा चालवलं आहे. ब्रिटिश कौन्सिलेटच्या व्हिसा ॲक्टिव्हिटीजसाठी ट्रस्टेड पार्टनर म्हणूनही आपण कार्यरत आहात. परदेशातील शिक्षण आणि नोकरी या संदर्भात मार्गदर्शनासाठी आपला स्वतंत्र व्यवसाय आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील कार्यक्रमातून श्रोते आणि प्रेक्षकांना आपल्या साहित्यिक गुणांची झलक मिळत आहे. लायन्स क्लब अहमदाबाद, स्त्रीमुक्ती संघटना आणि भारत विकास यांसारख्या संस्थांमधून सामाजिक बांधिलकी म्हणूनही आपला सहभाग आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, कोकण मराठी साहित्य परिषद यासारख्या साहित्यिक संस्थांच्या समितीवरही आपण कार्यरत आहात. अनेक दिवाळी अंकांमधून आपलं साहित्य प्रकाशित झालं असून मनस्वी हा कविता संग्रहसुद्धा प्रकाशित झाला आहे. हा एक आपला छोटासा औपचारिक परिचय आपण त्यांचा करून घेतला आहे. आता त्यांच्या काव्यातून आपल्याला त्यांची साहित्यिक पैलूसुद्धा आपल्याला बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. हॅलो. मनस्पर्शी ती म्हणजे खरंच चारूने मला शिकवलं की कविता हा साहित्य इतक्याच जिव्हाळ्याचा विषय आहे, आणि कवीचं विश्व, त्याची विचारधारणा, त्यांची शैली याबद्दल मला कुतूहलच होतं. तसं मग चारुलता या कवितेबद्दल कळलं आणि असंच काहीसं ती आहे असं मला वाटलं, म्हणून मनस्पर्शी ती असं मी तिला म्हणायला सुरुवात केली. आणि त्या शीर्षकापासूनच खरं म्हणजे तिची कविता सुरू होते. मनाला स्पर्श करणारी आणि स्वतःच्या मनाचा छेद घेतल्याशिवाय प्रसूत न होणारी अशी हिची कविता. यात अनेक ढंग आहेत. बालकविता, निसर्ग कविता, क्षणकविता म्हणजे जे आपण अनुभवतो ते, आणि प्रेमकविता, सामाजिक, राष्ट्रीय कविता अशा वर्गीकरणातून काही वेळेला निसटून गेलेल्या तिच्या चित्ररूप कविता आणि गोष्टीरूप कविता. प्रत्येक कवितेला एक बैठक आहे, एक काहीतरी त्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी आहे, आणि ही पार्श्वभूमी कधीकधी प्रेमाची आहे, कधीकधी निसर्गाची आहे, कधीकधी सामाजिक भानाची आहे, आणि कधी तर निसर्ग कविता वाचताना आपण त्या काव्याचा अनुभव घेता घेता तिची प्रासंगिक आत्मीयता समजते आणि तिथली सहजता आपल्याला अनुभवायला मिळते. तिची बौद्धिक जडणघडण शिक्षणामुळे, अनुभवांमुळे आहेच. पण या कविता आपल्याला एखाद्या छान झुळकीसारख्या वाटतात, तर कवी समाजभानाने आपण जेव्हा चक्रावतो तेव्हा तिच्या चित्रकवितेच्या प्रेमात सुद्धा पडतो. आणि असं काही गोष्टीरूप कविता हा एक नवा बाज आहे तिचा, आणि हे आपण वेगळ्याच थाटात ऐकतो. तर आज आपण संस्कारक्षम मनाचा समाजभानाचं अस्तित्व सदैव बाळगत असलेल्या या कवयित्रीच्या काव्य जगताचा अनुभव घेऊया. तर आता सुरुवात करूया. चारू, मला असं वाटतं की
जेव्हा आपण संवाद साधत होतो तेव्हा बालपणी पहिल्यांदा कवितेचा संबंध कधी आला तुझा? सर्वप्रथम मी इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं अभिवादन करते. ह्या प्रत्येकाशी माझं एक विशिष्ट असं नातं आहे. ह्याच्यात अनेक चेहरे मला असे दिसत आहेत. माझ्या मैत्रिणी आहेत, कॉलेजचं मित्रमंडळ आहे, भारत विकास आहे, अनेक लेखक, नंतर दूरदर्शन, ॲक्टिंग, सगळ्या विविध क्षेत्रातली विविध मंडळी माझ्यावरच्या प्रेमाने इथे आलेली आहेत. माधवीताईंसारखी व्यक्ती जी इतकी आपल्या वयाचा आणि तब्येतीचा अतिशय विचार न करता माझ्यासाठी जेव्हा इथे येते तेव्हा मन खूप भावूक होतं. ह्या वास्तूबद्दल म्हणाल रश्मिताई तर इथे असं जाजम घालून वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला मला आठवतो. आणि माझ्याबरोबर कॉम्पिटिटर्स म्हणून असायची इला भाटे, मला थोडीशी सिनियर होती, कुसुम शेल्लीकरी होती आणि विषय दिलेला होता चप्पल. आणि कोणत्याही विषयावरती तू बोलू शकते. आणि गंमत अशी झाली होती की मी उगाचच खोटं खोटं नाही सांगणार, कारण कुसुम माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर बोलायची. तर कुसुमला पहिलं प्राईज मिळालं होतं आणि मला दुसरं प्राईज मिळालं होतं. तर अशा टिळक मंदिरमधल्या सुद्धा माझ्या खूप आठवणी आहेत. बालपण म्हणाल तर माझं बालपण कोकणात गेलं, चिपळूण नावाच्या गावामध्ये. आणि युनायटेड इंग्लिश स्कूल नावाची शाळा जी अत्यंत समृद्ध अशी आहे, जुनी शाळा आहे, 100 वर्षांपेक्षा सुद्धा, आता 125 वर्ष झाली शाळेला. शिक्षक अतिशय चांगले मिळाले. माझी आई शिक्षिका होती. आणि श्रीमंत जगणं नव्हतं पण समृद्ध जगणं नक्की होतं. वाचन, नंतर ऐकणं. आमच्या गावामध्ये चिपळूणमध्ये ना खूप मोठे मोठे लेखक आणि मंडळी यायची आणि ते ऐकायची संधी खूप मिळाली आणि कदाचित त्याचे संस्कार कुठेतरी कामात आले असं म्हणावं लागेल. आणि मी खूप कमी बोलते हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे नक्की कमी बोलते की नाही आता जेवढे प्रश्न येतील तेवढीच मी उत्तरं देईन, अगदी 1 किंवा 2 वाक्यामध्ये. पण मग हीच चारू खरी मनापासून कविता कधी करायला लागली? बालपणाचं सोडून दे. पार्ला कॉलेजला आले आणि मला वसंत देव उत्सवची गाणी ज्याने लिहिली, मन क्यों बहका रे बहका आधी रात को, बेला महका रे महका आधी रात को. आता असा कवी जेव्हा तुम्हाला शिकवायला असतो, किंवा सदा कराडे होते, पाध्ये सर होते, आणि इथे कुसुम बसली आहे माझी कॉलेजमधली मैत्रीण. मी सतत 3 वर्ष मराठी विभागाची विद्यार्थी प्रमुख होते. त्याच्यामुळे कॉलेजमध्ये येणारे सगळे मोठे कवी, लेखक ह्यांच्या अक्षरशः पायाशी बसून कविता ऐकण्याचा योग आला. म्हणजे रश्मिताई पाडगावकरांनी एकदा म्हटलं होतं की कवितेचा विषय हा काही असा भरभक्कम असावा लागतो असं नाही. तर आम्ही असं कोंडाळं करून बसलो होतो. म्हटलं सर उदाहरण? तर म्हणाले सांगतो माझीच एक कविता. आता बघा ही पाडगावकरांची कविता आहे, तुमचा विश्वास नाही बसणार. ते म्हणाले, आमचे बाबा जेव्हा वर्तमानपत्र वाचत बसतात दाढी लावलेल्या दुधी भोपळ्यासारखे दिसतात. आता ही पण कविता असू शकते. थोडक्यात काय, जे मनापासून सांगितलं गेलं ती कविता. तेच मला म्हणायचं आहे. मग आता आपण बालकवितेपासून तुझी सुरुवात करूया बरं का. आता मी लहानपणात जाऊया आपण. लहान बालकविता हा जो विषय आहे तो सगळेजण बालकविता करतात, पण तुझ्या बालकवितेला एक छोटीशी बॅकग्राऊंड आहे, म्हणजे एक छोटंसं काहीतरी, त्याला जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीच्या ह्याचा नंतर उल्लेख कर. पण आधी पहिल्यांदा आपण ती कविता ऐकूया. पक्ष्यांची शाळा. स्वप्नात पाहिली पक्ष्यांची शाळा, स्वप्नात पाहिली पक्ष्यांची शाळा, कितीतरी पक्षी झाले होते गोळा. छोट्याशा चिमणीची गडबड फार,
छोट्याशा चिमणीची गडबड फार, पोपटाचा रंग हिरवागार. कावळा दिसत होता काळा काळा फळा, अहो कावळा दिसत होता काळा काळा फळा, आणि पांढरा बगळा मात्र जरासा बावळा. जसा कोणी राजा तसा मोराचा तोरा, जसा कोणी राजा तसा मोराचा तोरा, डोक्यावर तुरा आणि सुंदर पिसारा, डोक्यावर तुरा आणि सुंदर पिसारा. हाका मारत आईनं हलवलं जेव्हा, हाका मारत आईनं हलवलं जेव्हा, स्वप्नातून खाडकन जागी झाले तेव्हा, अहो स्वप्नातून खाडकन जागी झाले तेव्हा. आता दुसरी आहे जादू. जादू. पक्षी मी झाले तर एकदा मनात आलं, पक्षी मी झाले तर एकदा मनात आलं, जादू एक झाली आणि सगळंच बदललं, अहो जादू एक झाली आणि सगळंच बदललं. छोटी मोठी पिसं अंगावर आली, छोटी मोठी पिसं अंगावर आली, हाताला लागल्या पंखांच्या झुली. दात आणि ओठ गायबच झाले, दात आणि ओठ गायबच झाले, टोकदार चोचीत ते मिसळून गेले. पायाच्या पंजाचा बदलला आकार, पायाच्या पंजाचा बदलला आकार, आणि बोटावर आली नख टोकदार, बोटावर आली नख टोकदार. इतक्यात आले बाबा, इतक्यात आले बाबा, मी हाक मारली, अहो पण बोलताच येईना, माझी फजिती झाली. नको होणं पक्षी जेव्हा मला पटलं, नको होणं पक्षी जेव्हा मला पटलं, जादू झालीच नव्हती त्याचं किती बरं वाटलं, जादू झालीच नव्हती त्याचं किती बरं वाटलं. म्हणजे जादूसुद्धा हवी असते तुला आणि जादू नको व्हावा असं असं शेवटी म्हणून पार झाले. हां, आता चारू तुझी या दोन्ही कविता आत्ता ज्या प्रतिभाताईंनी वाचल्या ते आलेली नाही आहे. खरं तर मी तिला बोलवलं होतं. माझी छोटी मैत्रीण आरिशा गिंडे, ती पार्ले टिळकला शिकते, 7-8 वर्षाची मुलगी आहे. आणि कधी कधी ना तिचा फोन येतो की चारू आजी शाळेत पक्ष्यांवरती कविता हवी आहे. बरं, ते पार्ला टिळक असल्यामुळे 8 ओळींची कविता आणि दमदार कविता पाहिजे, कारण पार्ल्यातले सगळेच पालक जोरदार लिहून देतात. मग अशा वेळेला लिहिणं आणि 8 ओळीत कविता, गमतीशीर कविता, हा एक चॅलेंज असतो. तर ह्या दोन्ही कविता ज्या तुम्ही आत्ता वाचल्यात त्या तशा लिहिल्या गेल्या. आणि एकदा ना असंच कोणीतरी सारखं कंटाळा आलाय असं चालू होतं घरामध्ये. आणि मग काय, आपल्या सगळ्यांनाच येतो ना कंटाळा येतो. तर मुलं किती वेगळे विचार करू शकतात. तर एक मुलांच्या मनात आलं की आपल्याला कंटाळा येतो तसा रंगांना कंटाळा आला तर. आता चित्रकार मंडळीसुद्धा इथे आहेत. आशुतोष, तुला बघ पटलं का, कारण तुझा रंगांशी संबंध आहे म्हणून. एकदा असं झालं की रंगांनी आपापसातच अदलाबदली केली. म्हणजे काळा रंग लाल झाला, पिवळा रंग हिरवा झाला. आणि मग त्यांनी असं ठरवलं की आपण सांगायचं नाही हे चित्रकाराला. आणि मग काय धमाल मस्ती झाली. आता ही कल्पना खरी थोडीशी विचित्र आहे. नाही नाही, पण लहान मुलांच्या स्वप्नामध्ये खूप छान छान गोष्टी येतात बरं का, अशा सरमिसळ झालेल्या. तर त्यामुळे सतत चित्र रंगवून, सतत चित्र रंगवून रंगांना आला कंटाळा. रंग म्हणाले धावा पळा, नवा काही खेळ खेळा. गंमत जम्मत धमाल मस्ती, जंतर मंतर जादू ती. चित्र आज रंगविल त्याची, अशी करू फटफजिती. लाल रंग काळा झाला, लाल रंग काळा झाला, काळा गुपचूप झाला लाल. लाल रंग काळा झाला, काळा गुपचूप झाला लाल. हिरवा बनला पिवळा धम्मक, पिवळा हिरवी लाला शाल. रंग पांढरा चिडून म्हणाला, मीच नेहमी का स्वच्छ राहावं. रंग पांढरा चिडून म्हणाला, मीच नेहमी का स्वच्छ राहावं. निळा म्हणाला, आकाश सोडून जमिनीसारखं मातकट व्हावं. अदला बदली करून सारी, रंग हळूच हसले गाली. अदला बदली करून सारी, रंग हळूच हसले गाली. चित्र काढायला गेला, त्याची फजिती पाहून धमाल आली. लाल सूर्य झाला काळा, लाल सूर्य झाला काळा. अंधार काळा लाल झाला. हिरवं गवत झालं पिवळं, रंग मातीचा दिसे आकाशाला. चित्रकार गोंधळला, हिरमुसला,
खूप चिडला. उड्या मारत टाळ्या देत रंग म्हणाले, फसला रे फसला. तू फसला झालं, पण आम्ही मात्र ही रंगांची सरमिसळ बसून भांबावूनच गेलो की असे जर व्हायला लागलं तर पंचायतीच होईल. बरं, आता आपण ना प्रेम कवितांकडे वळूया. आता सगळ्यात प्रेम कविता म्हटलं का आपल्या डोळ्यासमोर कोण येतं बरं? मंगेश पाडगावकर. प्रेम म्हणजे काय असतं? तुमचं आमचं सेम असतं. पण हे चारूचं प्रेम कसं असतं हे तिने सांगितलं नव्हतं आत्तापर्यंत, पण ती आता खुल्ला सांगणार आहे. प्रेम 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 म्हणजे नक्की काय? प्रेम 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 म्हणजे नक्की काय? जमलं त्याला जमलं. अहो जमलं त्याला जमलं, नाहीतर खाली डोकं वर पाय, नाहीतर खाली डोकं वर पाय. प्रेम म्हणजे प्रेमच. नेमकं काय ते सांगणार कसं? करता आलं तर मजा, अहो करता आलं तर मज्जा, नाहीतर मग हस. प्रेम म्हणजे एखाद्यावर मरणं, प्रेम म्हणजे एखाद्यावर मरणं, आणि प्रेम म्हणजे एखाद्यासाठी जगणं देखील. प्रेम म्हणजे धुंदणं, प्रेम म्हणजे फक्त देणं, आणि असं देता देता स्वतःचाही न राहणं, असं देता देता स्वतःचंही न राहणं. प्रेम कधी दिसतं पण ते असत नाही, प्रेम कधी दिसतं पण ते असत नाही, आणि कधी प्रेम असतं पण ते दिसत नाही. प्रेम म्हणजे प्रेमच, ठरवून ते होत नाही, आणि प्रेम जर झालं तर झाल्याशिवाय राहत नाही. प्रेम वेडं असतं, प्रेम वेडं असतं, प्रेमात कसलाच विचार नाही, आणि प्रेमच फक्त शहाणं असतं, प्रेमच फक्त शहाणं असतं, तो काही अविचार नाही. प्रेम 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 म्हणजे नक्की काय? करून पहा जमलं तर, करून पहा जमलं तर, नाहीतर खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. काय प्रेमाची म्हणजे मंगेश पाडगावकर असते तर ते म्हणाले असते हिचं काय नक्की काय समजत नाही मला, हां असं करून. बरं, आता तुझ्या लेकीला तू साधारण वयात आल्यानंतर प्रेम म्हणजे काय कशा पद्धतीने समजवलं? का कठीण होतं? तसं प्रेम मला वाटतं कोणाला शिकवावं नाही लागत. म्हणजे आपण जेव्हा हळूहळू मोठे व्हायला लागतो ना, तेव्हा आपण असे कुणाच्याही प्रेमात पडत असतो. म्हणजे एखादा चणेवाला आपण छान वाटत असतो, कोणीतरी रस्त्यावरचा असाच दुधाचं पिशवी घेऊन जाणारा पण असं वाटतं की अरे आपल्याकडे बघतोय की काय, असं ते चाचपडत सुरू होतं. आणि मला असं वाटतं की इंग्लिशमध्ये जे टीन हे आहे ना, तर ते कुठेतरी डोक्यात तुमच्या टिनटिन आहे बघा पटलं तर. 12 संपलं की 13, 13, 14, 15 ही डोक्यात तुमच्या टिन 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 सुरू होते. ती साधारण 19 वर्षापर्यंत ही भाबड्या प्रेमाची टिनटिन चालत राहते इकडे तिकडे असं. आणि शारीरिक बदल तर होतातच, मानसिक बदल होतात. आणि बहुतेक घरांमधून जास्ती करून मुलींच्या बाबतीत आया नको तितक्या स्ट्रिक्ट होतात. कारण भीती असते आपली मुलगी कुठे फसू नये, काहीतरी गडबड होऊ नये असा भाव असतो. मला पण एकुलती एकच मुलगी आहे, आणि एकुलती एक काय कितीही असल्या तरी अगदी मैत्रिणीची मुलगीसुद्धा इकडे तिकडे जरा नको अशी दिसली तर आपण लक्ष ठेवतो. तर 13 वर्षाची शालमली झाली, आणि मला असं वाटलं की ओरडून सांगण्यापेक्षा काहीतरी वेगळं तिच्या भाषेत सांगितलं तर. मी गुजरातमध्ये होते, तिच्या मैत्रिणी हिंदी गुजराती अशा होत्या, म्हणून हिंदीमध्ये लिहिलं आहे. तर 13वां वो साल लगा हुई बड़ी मैं कुछ कुछ, 13वां वो साल लगा हुई बड़ी मैं कुछ कुछ, थोड़ी सयानी थोड़ी कच्ची लगा बदलने सब कुछ, सजना सवरना मुझे जरा जरा भाने लगा, सजना सवरना मुझे जरा जरा भाने लगा,
आईना वो बार बार पास यूं बुलाने लगा। बिन बात रूठना वह बेमतलब की हंसी, क्या छुपाओ क्या बताओ कैसी है ये बेबसी। गालों का गुलाब बन के बेमौसम खिल जाना, गालों का गुलाब बन के बेमौसम खिल जाना, बालों का घटा बनकर बिजलियाँ गिरा देना। पलक मेरी उठकर यूँ शर्मा के झुक गई, चाल भी सब कहते हैं जरा जरा बदल गई। घर से मैं जब निकलूँ कोई पीछे पीछे आने लगा, घर से मैं जब निकलूँ कोई पीछे पीछे आने लगा। अनजाने मन मेरा यहाँ वहाँ जाने लगा। माँ की भी निगाहें मुझ पे हो गई जरा कड़ी, बचपन वो बीत गया मैं हुई जरा बड़ी। म्हणजे ही हिंदी चित्रातली 13 वर्षाची मुलगी आता 43 वर्षाची आहे. बरं, आता दुसरी एक तुझी संकल्पना आहे भेट म्हणून. हां, आधी आपण ऐकूया आणि मग त्यानंतर बोलतो. सध्या रियुनियनमुळे भेटी वाढल्यात आणि आजचाच एक सकाळचा किस्सा असा झाला. शाळेतल्या मित्रांनी मला असं लिहिलं की गुड मॉर्निंग माय डार्लिंग, ह्याचा सरळ सरळ अनुवाद शुभ सकाळ माझ्या प्रिये. मी त्याला ताबडतोब फोन करून सांगितलं प्रियेच्या जागी सखी हा शब्द आवश्यक आहे, नाहीतर तुझी प्रिया बाजूला उभी असेल ती तुला कुटेल, तेव्हा बी केअरफुल. तर हे रियुनियन वाढल्यामुळे आपण शाळेतले जुने मित्र अचानक भेटणं हे सगळं वाढत चाललं आहे. आणि बघा तुमच्यापैकी असंच कोणाला काही झालं आहे का, वाटतंय का? इथे ना चालाकी करून पुढे रश्मिताईंनी त्यांचंही एक चित्र टाकलं आहे असं मला लक्षात आलेलं आहे. ते ओळखा पाहूया. हां, तेव्हा ही भेट तुमच्यापैकी बघा आणि कबूल करा, मनातल्या मनात असलं तरी हरकत नाही. जरी भेटलो असेच अवचित, जरी भेटलो असेच अवचित, मनात उठली लहर जराशी, मनात उठली लहर जराशी, काही म्हणावे आले ओठी, दबून गेले त्याच कवाडी. इथले तिथले बोल बोललो, इथले तिथले बोल बोललो, खास असे ते काहीच नव्हते, खास असे ते काहीच नव्हते, हास हासलो उगीच खोटे, डोळे भरले तरी जरासे, माहीत नाही जरी म्हणालो, माहीत नाही जरी म्हणालो, अजाण नव्हतो माहीत होते, मला कशाचे काही नाही, मला कशाचे काही नाही, आव आणला तरी ते खोटे, झाले गेले नकोच गुंता, झाले गेले नकोच गुंता, नकोच हुरहुर आठवणींची, बरेच झाले जरी म्हणालो तरी वेदना, मनात उरी वेदना तरीही उरते, बरेच झालो जरी म्हणालो उरी वेदना तरीही उरते. वा, फार सुंदर. आता प्रतिभाताई, अनलाईक पोल्स अट्रॅक्ट तुम्ही कॉलेजमध्ये तुमच्याबरोबरच्या सखी शिकवताना ऐकलं आहे, तर वैवाहिक जीवनात असं काहीसं असतंच, कळलं का? आणि मग प्रेम मात्र व्यक्त होतं आणि हळूहळू व्यक्त होत होत गोफ गुंफला जातो. कसं ऐकूया, बघूया. कवितेचं शीर्षक आहे बंध. बंध. एक तू अन एक मी हा भास आहे, वेगळा तू अन वेगळी मी आभास आहे. भेटलो केव्हा कसे ते आठवेना, भेटलो केव्हा कसे ते आठवेना, बंध हा दोघातला पण खास आहे, बंध हा दोघातला पण खास आहे. रीत माझी ती निराळी, रीत माझी ती निराळी, अन तुझे ते वागणे, साथ पण वाटे हवीशी, एक आपुली आस आहे, साथ पण वाटे हवीशी, एक आपुली आस आहे. मी सदाची गुंतलेली,
अरे मी सदाची गुंतलेली, तू सदाचा मोकळा, तू सदाचा मोकळा, तू सदा माझाच रे, तू सदा माझाच रे, माझ्या मनी विश्वास आहे. श्वास हे संपून जाता वेगळे झालो जरी, श्वास हे संपून जाता वेगळे झालो जरी, एक ती अन एक तो, एक ती अन एक तो, गोष्ट मात्र उरणार आहे, गोष्ट मात्र उरणार आहे. ही कविता द वन अँड ओनली वन, मला 24 तास झेलणारा माझा नवरा. दिगंबर काळे उभे राहा जरा लोकांना. प्लीज. आज आज त्यांना वाटेवरती आणलेस तू बरोबर. आता आपण त्यांच्या निसर्ग कविता ऐकणार आहोत. ही चिपळूणकर बाई इतका प्रवास करते, इतका प्रवास करते, पण गावातली वाट मात्र विसरत नाही ती. आणि ती वाट कशी असते ते ऐकूया. निसर्ग कविता माझ्या खूप खूप जास्त आहेत. अर्थात इथे वेळ नव्हता म्हणून हार्डली आपण 2-3 घेतल्या. पण ही कविता मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी भेटते. मी एकदा इथून आपल्या एअरपोर्टच्या बाहेरून बस पकडली पुण्याला जाण्यासाठी. आणि पावसाळा होता, भरपूर पाऊस पडत होता. आणि कोंडूस्करची बस मला पहिलीच पुढची सीट मिळाली होती, त्याच्यामुळे पुढे फ्रंट सगळं ओपन छान दिसत होतं. बाजूला नवरा नव्हता, कोणीच नव्हतं, मी एकटीच होते. आणि मस्त पाऊस पडला होता आणि चाललं होतं त्यांचं ड्रायव्हर बिवर सगळं कुलकुल कुलकुल. आणि मुंबई सुटली आणि एकदम असं ना आपल्याला हरवून जायला होतं. हिरवेगार डोंगर दिसायला लागतात. आणि मी असं नाही म्हणणार की वाट तिथे मला दिसली, पण माझं मन कोकणात गेलं, तिथे मला वाट दिसली. तर ही कविता वाट. वाट वळणाची धीट, वाट वळणाची धीट, डोंगरात उधळली कडेक पारी चढून, कडेक पारी चढून खोल दरी उतरली. तिची नागिणीची चाल, तिची नागिणीची चाल, साद खाली आकाशाला, ढग खुळावून जाती होती अधीर भेटीला. वाट वळणाची वेडी, वाट वळणाची वेडी, पुढे पुढे जात राही. वाट वळणाची वेडी, पुढे पुढे जात राही. इथे थांबेल थांबेल झाड आशेने ते पाही. वारा येई मागे मागे, वारा येई मागे मागे, हळू शिळ वाजवित. वाट चालतच राही आपुल्याच त्या तोऱ्यात. भेटे पाऊस वाटेला, भेटे पाऊस वाटेला, वाट शहारून जाई. भेटे पाऊस वाटेला, वाट शहारून जाई. धुंद मातीच्या गंधाने कुजबुजे हळू काही. पावसाची ती धिटाई लाज लाजली ती अशी. गर्द हिरवळीत ओल्या, गर्द हिरवळीत ओल्या, मिटून या गेली अशी. आता अजून एक निसर्ग कविता. आत्ताच पावसाचं तिने सांगितलं, पण त्या पावसाच्या आधीचा ग्रीष्माचा उन्हाळा सगळ्यांना इतका तापदायक ठरतो. पण पाऊस येणार हे निसर्ग कसा सांगतो बरं? बहावा याचं दर्शन आपल्याला होतं. तो बहावा कसा असू शकतो? बहावा. म्हणती तुझला कोणी बहावा, कर्णिकार कोणी म्हणती. म्हणती तुझला कोणी बहावा, कर्णिकार कोणी म्हणती. सोने उधळत तुझे बहरणे, डोळे तुझवर खेळती. काल अचानक तुला पाहिले, काल अचानक तुला पाहिले, आणि जादू झाली. हळदीचा तो मंद रंग अन झुलणे वरती खाली. हळदीचा तो मंद रंग अन झुलणे वरती खाली. पिवळी साडी नेसून नवरी जशी लाज लाजते, तशीच नाजूक फुले तुझी री,
रूप किती साजते. तशीच नाजूक फुले तुझी रे, रूप किती साजते. कधी भासशी कृष्ण सावळा, कधी भासशी कृष्ण सावळा, ओढून पिवळा शेला. गोप गोपिका सवे तुझा तो, रास दिसे रंगलेला. ग्रीष्माचा तो ताप वाढता, असह्य होई जगणे. ग्रीष्माचा तो ताप वाढता, असह्य होई जगणे. येईल पाऊस बहर बोलिने, गोड तुझे कुज बुजणे. येईल पाऊस बहर बोलिने, गोड तुझे कुज बुजणे. आता परदेशातील सौंदर्य आपण पाहूया. जरा सांग त्याच्याबद्दल चारू. मी कोकणातली मुलगी, मला कधी जन्मात असं वाटलं नव्हतं की मी इतकी फिरू शकेन. पण काम आणि आवड ह्या दोन्ही गोष्टींमुळे जवळजवळ 50हून अधिक देश फिरण्याची संधी मिळाली. पण तरीही माझं मन पक्क भारतीय आहे. मी भारतात जेवढी रमते तेवढी कुठेच कधीच रमत नाही. तुमच्यापैकी सगळेजण आपण स्वित्झर्लंड आणि युरोप हे तर आपली फेवरेट डेस्टिनेशन असतात. आणि हे जर चित्र बघितलं तर हे चित्र युरोपमध्ये कुठेही दिसतं. पण गंमत अशी आहे की तुम्ही कोकणात गेलात ना, तरी कोकणात सुद्धा हेदवी, गणपतीपुळं अशा ठिकाणी सुद्धा फक्त जरा हवा चांगली पाहिजे आणि बर्फ नसतो तिकडे. तेव्हा ही कविता मी लिहिली स्वित्झर्लंडमध्ये. त्यातली काही भाग ह्याच्यात दिसत नाही आहे म्हणजे वर्णन केलेला. पण तरीसुद्धा एक असं काहीसं चित्र, असं तुम्ही कल्पना करा. आणि निळी निळाई आकाशाची, निळी निळाई आकाशाची, आकाशाला भरून उरली. हिरवाईची लाट मखमली, दऱ्या डोंगरी धावत सुटली. वाऱ्यावरती स्वार होऊनी शुभ्र ढगांचा कापूस आला. मावळतीची नाजूक किरणे साज रुपयाचा देती त्याला. कृष्णवर्णी हा ढग एखादा अवचित झरझर बरसून जाई. इंद्रधनूची वेल कमानी सतरंगाने न्हावून घेई. कौला रेती घरे पहुडली, गर्द झाडीच्या अधुनी मधुनी. किणकिण घंटा नाद करीत हा गाई जाती डोंगर चढुनी. नितळ बिलोरी तलाव सुंदर, नितळ बिलोरी तलाव सुंदर. जणू सांडले टुपूर चांदणे, जरा बोचरे परी हवेसे. मऊ रेशमी अवखळ वारे. डौल दारते पृच्छ पसरुनी, मोर जसा चाले तोऱ्याने. शीड उभारून तशीच नौका विहरत जाई मंद गतीने. निसर्ग जादू कशी असे ती पहावयाला स्वर्ग उतरला. निसर्ग जादू कशी असे ती पहावयाला स्वर्ग उतरला. सत्य असे की स्वप्न म्हणावे, भान विसरला तिथेच रमला. वा, का अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहील अशा तऱ्हेने वर्णन केलेस. आता आपण या निसर्गाच्याकडून त्या नात्यातनं आपण आपल्या नात्यामध्ये जाऊया. पहिलं नातं कोणतं येतं बरं? आपल्या आईचं. कळलं? आपलं सर्वांशी सर्वांचं काही ना काहीतरी नातं असतंच. पण मग आपली आई हे विशेष जे आहे ते कसं आहे? कारण तुझी चारोळी आहे ती आम्हाला ऐकायची नाही आहे, तुझी मोठी कविता जी आहे तीच आम्हाला ऐकायची आहे. आपल्या जन्माच्या आधीपासून जे नातं असतं ते आईचं नातं. आपण या जगात आलेले नसतो तेव्हापासून. आणि ते नातं ना आपण बरेचदा खूप ग्रँटेड घेतो. म्हणजे त्याचं महत्त्व, आपण कविता म्हणतो, आई थोर तुझे उपकार वगैरे सगळं शाळेत धड्यांमध्ये सगळं चालू असतं. पण आपल्या रोजच्या जगण्यात काही तसं असत नाही. आपण आईला मस्त छान जसं जेव्हा पाहिजे तसं चालू असते आपलं हक्काने तिच्याशी मागणं. आणि मग माझ्या बाबतीत तर माझी आई सिंगल मदर होती. जवळजवळ 36-40 वर्ष तिने नोकरी केली. तिचा एक पाय थोडासा
अधूसुद्धा होता, म्हणजे पोलिओ होता तिच्या एका पायाला. आणि वडिलांची छत्रछाया नसल्यामुळे घरामध्ये तिनं नेहमी सावध असं एक भूमिका असायची. कुठे जाणं येणं नाही फारसं, नोकरी आणि ती. आणि आम्हाला सुद्धा ना कधी म्हणजे असं आरडाओरडी असं नाही, खूप प्रेमाने आणि छान वाढवलं तिने. आणि त्या मनाने ती लवकर गेली. तर आई, किती तुझी धावपळ, किती तुझी घाई, किती तुझी धावपळ, किती तुझी घाई, रिकामपण आई तुला माहीतच नाही. अगं जरा श्वास घे, अगं जरा श्वास घे, बस थोडी इथे. अगं जरा श्वास घे, बस थोडी इथे. घेते घेते म्हणून तुझा चहा राहिला तिथे. घेते घेते म्हणून तुझा चहा राहिला तिथे. घरदार नोकरी चोख तुझं काम, हसतमुख आनंदी कामच तुझं राम. आई आता थांब जरा, आई आता थांब जरा, कर थोडी मजा, सोड सगळी दगदग, घे हक्काची रजा. आई आता थांब जरा, कर थोडी मजा, सोड सगळी दगदग, घे हक्काची रजा. होतीस जेव्हा आमच्यात, होतीस जेव्हा आमच्यात, असं म्हटलं नाही ग कधी. होतीस जेव्हा आमच्यात असं म्हटलं नाही ग कधी. आईसुद्धा दमली असेल, गोष्ट कळली नाही साधी. आईसुद्धा दमली असेल, गोष्ट कळली नाही साधी. आता तरी देवाघरी काम तिला नसेल, आता तरी देवाघरी काम तिला नसेल, का देवाची ही आई बनून आई राबतच असेल. ह्यानंतर खरंच निशब्द होतो आपण. आपली आई असू दे, कोणाची आई असू दे, आपलं तिचं नातं हे कधीच न संपणारं असतं. असंच एक दुसरं नातं आहे आजी. मग ती बाबांची आई असू दे वा आईची आई असू दे, आजी ती आजीच. आणि कसं असतं नातं? आजी, पंखाखालून माझी पिल्लं तुरुतुरु दूर गेली. पंखाखालून माझी पिल्लं तुरुतुरु दूर गेली. त्यांची पिल्लं पंख लावून दूर देशी भूर गेली. त्यांची पिल्लं पंख लावून दूर देशी भूर गेली. मी इथं मजेत आहे, मी इथं मजेत आहे, त्रास असा काहीच नाही. 90ची झाले आज, देवाजीची कृपा राही. थकलेल्या डोळ्यांमध्ये औषध घालून पडते जेव्हा, थकलेल्या डोळ्यांमध्ये औषध घालून पडते जेव्हा, आठवणींच्या साठवणीचा चित्रपटच पाहते तेव्हा. तुम्ही सगळे पळत असता, तुम्ही सगळे पळत असता शिक्षण नोकरी कामापाठी. मन अगदी भरून येतं, मन अगदी भरून येतं जेव्हा वेळ काढता माझ्यासाठी. आज माझा जन्मदिवस, एकच मागणं देवाला. आज माझा जन्मदिवस, एकच मागणं देवाला. तुझ्या कृपेची ऊब दे, तुझ्या कृपेची ऊब दे, माझ्या पिल्लांच्या त्या पिल्लांना, माझ्या पिल्लांच्या त्या पिल्लांना. पाहिलं ना आजीचं मन कसं असतं आणि कुठवर विचार करतं ते. आता असंच एक विलक्षण नातं म्हणजे आपले गुरु, आपले शिक्षक. हे जे असतात ते प्राथमिक शाळेतले असू दे, विद्यालयांमधले असे, महाविद्यालयातले असू दे, ह्या शिक्षकांचा आपल्यावरती खूप म्हणजे काय लक्ष असतं एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या सगळ्या संस्कारांचा परिणाम आपल्या आयुष्यात पुढे आपण घेऊन जात असतो. तर तुझे शिक्षक कसे होते? आपण, मला वाटतं माझ्या पिढीपर्यंतचे लोक तरी भाग्यवान आहोत की शिक्षकांवर केस करणं वगैरे प्रकार नव्हते. शिक्षक हा ओरडणाराच होता. अभ्यास म्हणजे मला पार्ला कॉलेजमध्ये आमचे सोहनी सर होते,
ते चक्क वर्गाच्या बाहेर काढायचे. म्हणजे आत्ता मला खूप वर्षांनी भेटले, मिशा काढलेल्या होत्या. मी म्हटलं सर तुम्ही किती बदललात. तर म्हणजे बाकावर उभं करणं कॉलेजमध्ये शक्य होतं, पार्ला कॉलेजला तर नक्की होतं. डहाणूकर तुम्ही डहाणूकर, हा सोनी सर. तर माझे कॉलेजचे शिक्षक नाहीत, पण चिपळूणचे शाळेचे शिक्षक, मला गणिताला सोमण सर होते, धोतर टोपी टिपिकल. पटवर्धन सर इंग्रजीला होते. आणि हे जे चित्रामध्ये दिसत आहेत हे गोवंडे सर. हा माणूस संस्कृत भाषेचा महर्षी, म्हणजे संस्कृत PhD वगैरे करणाऱ्या लोकांना हा चेहरा माहिती आहे. संस्कृतमधलं कुठलंही साहित्य आणि गोवंडे सरांचं नाव. झालं असं की चिपळूणला मध्यंतरी पूर आला आणि त्याच्यामध्ये सरांची हस्तलिखितं सगळी वाहून गेली. म्हणजे आणि एवढं लिहिणं शक्यच नाही, म्हणजे त्यांचा जो अभ्यास रेफरन्स सगळं वाहून गेलं. सर 80-82 वर्षाचे तर होतेच. मला वाटतं त्यांना तो थोडासा आघात सहन झाला नाही. आणि त्याच्यानंतर ह्यातला जो शेवट आहे तो सुद्धा खरा आहे. तर आपल्या सरांना देवाज्ञा झाली, शाळेतील मित्राचा फोन आला. आपल्या सरांना देवाज्ञा झाली, शाळेतील मित्राचा फोन आला. सर, शाळा, आठवणींचा मनामध्ये कल्ला झाला. आठवला त्यांचा गोरा रंग, आठवला त्यांचा गोरा रंग, उंच बांधा मोठं नाक, हातात एका पुस्तक घेऊन चालणं त्यांचं रुबाबात. मुलगा जर चुकला तर पोटाला ते घ्यायचे चिमटा. मुलगा जर चुकला तर पोटाला ते घ्यायचे चिमटा. आणि जर मुलगी चुकली हात उगारत उगीच जरासा. धाक त्यांचा वाटला तरी भीती कधीच वाटली नाही. धाक त्यांचा वाटला तरी भीती कधीच वाटली नाही. हसत खेळत त्यांचा तास अगदी पटकन संपून जाई. सरांना श्रद्धांजली वाहताना जोडले हात, डोळ्यात पाणी. सरांना श्रद्धांजली वाहताना जोडले हात, डोळ्यात पाणी. प्रत्येकाच्या मनात होत्या कितीतरी आठवणी. दुःख अनावर होतं तरी क्षणात एका विचार आला. देहदान करून आपलं शिक्षक जगणं शिकवून गेला. संस्कृतचे शिक्षक असूनही सरांनी कुठलेही अंत्यसंस्कार केले नाहीत. त्यांनी देहदान केलं. देहदान त्यावेळेला देहदानाची कल्पना आणि ते करून व्यवस्थितपणे उतरवणं ही फार कठीण गोष्ट आहे. असेही शिक्षक असतात. आता मानवी नात्यांमध्ये अनेक बंध असतात, अनेक खूप गोष्टी आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपण आता वेगळ्या नात्यांमध्ये शिरणार आहोत. मानवी नात्यांव्यतिरिक्त दगडा मातीच्या घरातही भावनिक बंध असतात. आणि तेवढंच नाही तर एक नातंसुद्धा असतं बरं का. घर मातीच्या भिंतीचं घर, कौलारू छताचं, वर डौलदार माडीत घर, दगडी जोताचं. स्वयंपाकघर माझं घर, देवघर देवाजीला, ओटी पै पाहुण्यांची झुला झुले पडविला. घरामागे एक गोठा, झाडे माडे परसात, गोड पाण्याची विहीर, चाले रहाट मजेत. माझ्या घराच्या या भिंती अशा रुंदावत जाती, आजूबाजूच्या घरांना देती किती नाती गोती, आजूबाजूच्या घरांना देती किती नाती गोती. काळ कसा किती गेला, बालपणही सरलं, माझं थकलेलं घर माती मोलाचं उरलं. झाली जमीन सोन्याची, भाव गगनाला गेला,
मन कावर बावर सौदा घराचा मी केला, घर पाडले मोडले मागे राहिले न काही, बंद पापणीला माझ्या आसवांचा भार होई, आसवांचा भार होई. हे चारूचं चिपळूणचं घर होतं. आता काही व्यवसायच असे असतात की तिथे काळ वेळ ह्याचं बंधनच नसतं आणि ते ठेवूनही चालत नाही. असंच पोलीस, सैनिक, डॉक्टर या क्षेत्रात कर्तव्यभान अधिक ठरतं. मन कितीही हळवं असलं ना तरी कर्तव्यापुढे मात्र काहीच इलाज नसतो. ऐकूया. खरं तर हे चित्र म्हणजेच एक कविता आहे. त्या मिठीमध्ये सगळं काही लिहिलेलं आहे. कुठेतरी त्याचा आश्वस्त करणारा भाव आहे. मला जावंच लागेल हे तो सांगतो आहे, जाऊ नको ना हे ती विनवते आहे, तो जाणार हे तिला माहीत आहे. आणि आपण मात्र खूप मजेत इथे छान जगतो, फालतू कारणांवरून भांडत असतो, कुठले तरी काहीतरी वाद आणि आयुष्यपणाला लावणारी माणसं. आणि हे जेव्हा आपण बघतो तर त्या सैनिकाच्या बायकोच्या भावना कशा असू शकतात. किती दिवस हे आले गेले, किती दिवस हे आले गेले, ऋतू बहरले, वरिसही सरले, झुरते मी अंतरी, सख्या रे आज थांबना घरी, सख्या रे आज थांबना घरी. सणरंगाचा आली होळी, सणरंगाचा आली होळी, प्रेमरंग हा खुलवून गाली, करीते मी विनवणी, सख्या रे आज थांबना घरी, सख्या रे आज थांबना घरी. कर्तव्याला कधी न चुकला, वर्दीमध्ये साजण दिसला, कर्तव्याला कधी न चुकला, वर्दीमध्ये साजण दिसला, निघून पुन्हा तू जाशील सजना, धडधड माझ्या उरी, सख्या रे आज थांबना घरी. तुझी मिठी ते चैत्र चांदणे, तुझी मिठी ती चैत्र चांदणे, नजर रोखुनी मला पाहणे, आठवणी त्या जाळीती, आठवणी त्या मला जाळीती, विसरलास तू जरी, सख्या रे आज थांबना घरी. इथे मला वाटतं की ही कविता आपले पोलीस अधिकारी अविनाश धर्माधिकारी आहेत तर त्यांना त्याचा अनुभव जागता जुगता असेल. आत्ताच ते रिटायर झाल्यामुळे थोडेसे स्थिरावले आहेत. आता काळा रंग हा तर खरा नावडता रंग, पण मग एवढ्या ह्या काळ्या रंगाचं गारुड तुला का बरं वाटावं? मला वाटतं भावनिक कवितांचा मी पाऊस पाडू शकते, पण कुठेतरी थांबायला पाहिजे. म्हणून ही शेवटची माझी लाडकी कविता. ही कविता लिहिली आणि एका माझ्या रसिक कवी मित्रांनी, जो दिग्गज आहे, तो मला म्हणाला की तू चारुलता आहेस की चारू हास आहेस. मी त्याला म्हटलं अरे बाबा ते सगळं सोड, कवितेबद्दल बोल काहीतरी. कारण काही भावना अशा असतात ना की त्या काहीतरी वेगळ्या आपल्याला म्हणायच्या असतात आणि समजणारा रोखठोक ते वाचतो आणि त्याचे अर्थ लावतो. तसं नसतं. श्रीकृष्ण आणि राधेचं प्रेम हे प्रत्येक प्रेमीयुगुलामध्ये असतंच असं मला वाटतं, कारण त्या प्रेमाला अंत नाही. आणि मग संक्रांतीचा सण, तिळगुळ, गोड बोलणं, पौष महिना, गुलाबी थंडी आणि नव्या नवरीने नेसलेली चंद्रकळा. इथे नम्रता बसली, आता 8 दिवसापूर्वी लग्न झालंय, पुढे संक्रांत सण येईल. तर काय असतं की चंद्रकळा हा काळा रंग, त्याच्यामागे सायंटिफिक रिझन आहेच की बाहेर आपल्याला गरम होण्यासाठी काळा रंग घातला तर थोडासा उबदारपणा मिळेल वगैरे सगळं.
पण हा विचार, असले विचार कवी लोक करत नाहीत. कवी फक्त आणि फक्त भावनांचा विचार करतो. तर ह्या चंद्रकळेच्या रूपाने त्या बाईनी संपूर्ण कान्हा आपल्यावर लपेटून घेतला आहे, अशी ती संकल्पना. तू मिठी मारता शहारले मी मिटून गेले डोळे. तू मिठी मारता शहारले मी मिटून गेले डोळे. श्याम रंग तव नयनी उरला गारुड त्याने केले. पौष मास हा हवा गुलाबी मन हे व्याकुळ झाले. श्याम रंग तो ओढून घेण्या चंद्रकळा मिळाले. चंद्रकळेचा पदर देखणा, चंद्रकळेचा पदर देखणा बारीक नक्षी छान. स्पर्श रेशमी हवा हवासा हरपून बसले भान. भाळावरती चंद्रकोर अन नयनी काजळ रेषा. भाळावरती चंद्रकोर अन नयनी काजळ रेषा. गालावरचा तिळ बोलतो गोड तिळगुळी भाषा. डोळे रोखून डोळे पाहिलेस तू रोमांचित मी अशी. रोखून डोळे पाहिलेस तू रोमांचित मी अशी. बहर चांदणे लेऊन सजले चंद्रकळा ही अशी. आता एका वेगळ्या विश्वात आपण जाऊया. समाजभान हा कवयित्रीचा महत्त्वाचा गाभा असू शकतो आणि त्या समाजभानाने झालेल्या कविता, विशेषतः पहिलं आहे प्राजक्तमी. आता प्राजक्ताचं फूल पाहिल्यानंतर आपण खूप आनंदी होतो, छान वाटतं, सकाळी उठल्यानंतर त्याचा सडा पडलेला असतो. पण तरीही चारुनी कसं त्याचं वर्णन केलेलं आहे ते आपण ऐकूया. माझ्या सामाजिक कविता ह्या खूप डिस्टर्बिंग करणाऱ्या आहेत. म्हणजे रश्मिताई, मी आणि आम्ही जेव्हा एकत्र बसलो तेव्हा तुम्हा ऐकणाऱ्यांना त्यातल्या त्यात कमी त्रास व्हावा अशा दृष्टिकोनातून आम्ही कविता निवडल्या. कारण काही विषय हे इतके भयानक आणि इतके त्रासदायक होते. पण त्या कविता माझ्या खूप लाडक्या आहेत, पण त्या इथे नाही ऐकवत. तरीही आजच्याच पेपरमधला जो काही एक भयानक इन्सिडन्स पुण्यामधला आपण ऐकला आहे, अशा कितीतरी गोष्टी. रोज उठायचं आणि रोज तेच बघायचं. आम्ही सुधारलो, मोठे झालो, अमकं केलं तमकं केलं, नुसते आपण धमाल वागत असतो. अजूनही मुलगी नको हा अट्टाहास आहे. अजूनही मुलींना ते समजतं की आता कसं बसं आपल्याला आईवडिलांनी मोठं केलं आहे, आता काय जे पुढे असेल ते स्वीकारायचं आणि आपल्या आपल्या मार्गाने जायचं. अजूनही कितीतरी मुली अशा पद्धतीचं जगणं जगत असतात. माझं जगणं अगदीच असं नव्हतं, पण तरीसुद्धा थोडंफार होतं असं म्हणायला हरकत नाही. त्यातल्या उत्तरार्धातला भाग जो आहे तो माझ्या आयुष्यातला खरासा नाही, कारण मला पार्टनर खरोखरी चांगला मिळाला. पण बरेचदा लग्नानंतरसुद्धा जी काही बायकांची अवस्था असते ती फारशी काही नसते चांगली, असे बऱ्याच ठिकाणी दिसतं. प्राजक्ता हा खरा तर स्वर्गीय वृक्ष, स्वर्गातून आला. मला काय दिसलं त्याच्यात, प्राजक्ताची डहाळी तुम्ही जर कधी बघितली असेल तर ती वाकलेली असते आणि प्राजक्ताचं फूल स्वतः होऊन डहाळी सोडून ते खाली येतं. तसं बकुळीचं पण येतं, पण बकुळ आपण जपून ठेवतो. प्राजक्त कधी कोणी आपण जपून नाही ठेवत, हातात घेतो आणि सोडून देतो. तर म्हणून प्राजक्त. प्राजक्त मी मम वेदनांचे रक्त देठी दाटले. प्राजक्त मी मम वेदनांचे रक्त देठी दाटले. जन्म देत्या त्या पित्याला मी नकोशी वाटले. जन्म देत्या त्या पित्याला मी नकोशी वाटले. एक फांदी ती बिचारी काळजीने वाकली.
एक फांदी ती बिचारी काळजीने वाकली, भार तो हलका कराया मीच तिजला टाकली. पांथस्त कोणी जात होता, पांथस्त कोणी जात होता उचलुनी घेई करी. पांथस्त कोणी जात होता उचलुनी घेई करी. गावले की भावले मी संभ्रमी पुरती खरी. गावले की भावले मी संभ्रमी पुरती खरी. मी फुलावे, मी फुलावे दरवळावे कर्तव्य माझे जाणिले. रंगरूपा विन आता निर्माल्य बनूनी राहिले. ही चारू कधी कधी देवाला जाब विचारते. म्हणजे जाब विचारण्याइतपत धैर्य आहे आणि तेवढ्याच पद्धतीने देवाने उत्तर द्यावं अशी सुद्धा अपेक्षा आहे. बरोबर की नाही? तर आता सांग. सामाजिक परिस्थितीचं भान जर ठेवलं नाही तर मला वाटतं तो खरा साहित्यिक नाही. अजूनही आपलं तेच चालू आहे, पण बरेचदा धर्माधर्मातली जातीपंथातली तेढ बघून मन असं उद्विग्न होतं. आणि मग मी खूप वर्षांपूर्वी लिहिलेली कविता, त्यातला अगदी एक छोटासा भाग. जीव हा संपून जातो दाटती वा जाळती, दाटल्याची होई माती जो जळाला राखती. मातीची त्या जात नसते, मातीची त्या जात नसते, राखना धर्मास मानी. जीव हा संपून जातो जीवनाची ही कहाणी. तरीही आपण जाती धर्म अमुक तमुक ह्याच्यावरनं भरपूर भांडतोय. तसंच मी देवाशीच भांडते असं नाही, मी माझ्या स्वतःला पण कधी कधी ऐकवत असते. माझ्यातल्या मीला मला एकदा गाठायचं आहे, माझ्यातल्या मीला मला एकदा गाठायचं आहे. थोडे बुक्के काही लाथा तुडव तुडव तुडवायचे, तुडव तुडव तुडवायचे. आता सामाजिक परिस्थिती पाहून हतबल होऊन मी देवाला विचारलंय, तुम्हाला तसं काही वाटतं का बघा. रागावू नको देवा, रागावू नको देवा, पण बोलणं तुझं खरं नाही. रागावू नको देवा, पण बोलणं तुझं खरं नाही. संभवामी युगे युगे म्हणून तुझं हे लपून बसणं बरं नाही. रामायण संपलं, रामायण संपलं, महाभारत झालं, पण युद्ध अजून संपलंच नाही. माहीत आहे देवा, तुला तुझं हे लपून बसणं बरं नाही. राजकारण म्हणावं की सत्तेचा आखाडा, राजकारण म्हणावं की सत्तेचा आखाडा. डोळ्यावर पट्टी बांधून होतो इथला निवाडा. खोटं असं रेटून बोलतात, खरं कुठेच टिकत नाही. माहीत आहे देवा तुला, तुझे लपून बसणं बरं नाही. मतलबाची दुनिया नुसती लाज शरम विकून खातात. मतलबाची दुनिया नुसती लाज शरम विकून खातात. आपली चोरी दाबून खुशाल समोरच्याची झडती घेतात. माणसामधली माणुसकी आता फार दिसत नाही, माणसामधली माणुसकी आता फार दिसत नाही. माहीत आहे देवा तुला, तुझं हे लपून बसणं बरं नाही. द्रौपदीची विटंबना आजही होतेच आहे, द्रौपदीची विटंबना आजही होतेच आहे. मेल्यासारखी जगते कुणी, कुणी जीव देते आहे. निर्भया कसं म्हणावं त्यांना, निर्भया कसं म्हणावं त्यांना. कोडं हे सुटत नाही. माहीत आहे देवा तुला, तुझं हे लपून बसणं बरं नाही. चारू, आता असाच एक प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. ज्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं, धावावं लागतं, तर ते जी एक शक्ती जी असते त्या महिलांना, तर त्याच्याबद्दल सांग. मी लग्न होऊन अहमदाबादला गेले ना, तर 45 डिग्री टेम्परेचर
असं. आणि माझं पिल्लू मस्त, आम्ही दोघी एअर कंडिशनरमध्ये बसलो होतो. काचेच्या तावदानातून रस्ता दिसत होता. 45 डिग्री टेम्परेचरमध्ये एक छोटा मुलगा हातगाडी ओढत चालला होता. आणि मी त्याच्यावर हे बालपण आणि ते बालपण अशी एक कविता लिहिली. कविता मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवत नाही, पण आपल्याला काही कल्पनाच नाही आहे की माणसं कशी जगतात. तर त्या कवितेतल्या ह्या फक्त 2 ओळी. क्रूर नियती हा कधी खेळते डाव कुणाशी असा घातकी, हात चिमुकले इवलालेसे कष्ट करोनी झिजून जाती. त्या कवितेतल्या ह्या फक्त 4 ओळी. आता पाणी प्रश्न. 3 बेडरूम 4 बेडरूम घरं, AC, बाथटब असेल, हवा आहे, पाणी चालू राहतं, वाया जातं, आपण फक्त गप्पा मारतो. आणि तरी आपण कंटाळलेले, वैतागलेले. पण हे सगळं झेवलून सोसून सुद्धा ज्याला आपण सकारात्मकतेने जगणं कसं असू शकतं त्याच्याबद्दल हे थोडंसं. होई देहाची काहिली जीव थाऱ्यावर नाही, शोष कंठाला पडतो पाणी दिसेना कुठेही. नदी नाले सुकलेले, शेते ओसाड उघडी, ठक्क कोरडी विहीर, रीती घागर उपडी. राणी वनीची पाखरे कण अन्नाचा धुंडती, घर गाव सोडून या बापे मजुरी शोधती. पोट पाठीला बिलगे, पान्हा उरीच आटला, रडूनिया थकलेला बाळ झोळीत निजला. दारिद्र्याचे ते गिधाड सदा घिरट्या घालते, मृगजळ जगण्याचे तरी मनात जपते. आता जरा गंभीर प्रश्नाकडून खरं मनाला अगदी काय त्याला म्हणतात ना सुखावणारा एक विषय घेऊया. सासू सुना यांचा आणि मोबाईल. हे मी लिहिण्याचं धाडस केलंय कारण मला मुलगा नाहीये, त्याच्यामुळे. त्यांचं खडाष्टक कसं असतं ते आता ऐकूया. सासूबाईंचा सल्ला. हात जोडते सुनबाई बदल वागण्याचा ताल, हात जोडते सुनबाई बदल वागण्याचा ताल. आणि पहिलं तुझं ते व्हॉट्सअप चुलीमध्ये घाल, पहिलं तुझं ते व्हॉट्सअप चुलीमध्ये घाल. रोज नवीन नवीन ड्रेस नवे काढतेस फोटो, रोज नवीन नवीन ड्रेस नवे काढतेस फोटो. रडून रडून उपाशी झोपून जातो छोटू. DP बदलण्याच्या नादात इथं करपून जाते डाळ, DP बदलण्याच्या नादात इथं करपून जाते डाळ. पहिलं तुझं व्हॉट्सअप आधी चुलीमध्ये जाळ. कामाचा तुला कंटाळा, पण वाजवते झोपायला 12, वाजवते झोपायला 12. भात असतो कच्चा आणि त्यात दगड आणि गारा. सतत वाजतो फोन, पोरी लक्ष देणं टाळ. आणि पहिलं तुझं व्हॉट्सअप त्या चुलीमध्ये जाळ. डोळ्याला लागेल चष्मा आणि अंगठा होईल बाद, डोळ्याला लागेल चष्मा आणि अंगठा होईल बाद. खरंच सांगते सुनबाई हा बरा नाही नाद. वेळ काळ थोडं तरी भान तू पाळ, अगं वेळ काळ थोडं तरी भान तू पाळ. पाया पडते सुनबाई व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. आता वरील कवितेला सुनबाईचा जवाब, तिचं उत्तर आहे का. सासूबाई माझं सोडा, नका वचवच करू अशी. म्हातारपणा सख्या जमवून चालते का भिशी. शाळा कॉलेजचा ग्रुप तुमचा झोपतो की नाही, अहो शाळा कॉलेजचा ग्रुप तुमचा झोपतो की नाही. वेळी अवेळी व्हॉट्सअपवर टाकतात काही बाई. माझे ड्रेस मोजू नका, तुमचेही मोजा जरा. या वयात बरा का हा बालिश तुमचा नखरा. बदललेला DP माझा कळतोच तुम्हाला कसा, अहो बदललेला DP माझा कळतोच तुम्हाला कसा. व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक सोडून आता जरा गप्प बसा सासूबाई, आता जरा गप्प बसा. आहे की नाही गंमत. या काव्यप्रतिभेला खरंच सलाम.
आणि ह्यामुळेच एकदा आम्ही गंमत केली. आम्ही म्हटलं ही एवढी कविता करते, हिला पण एक विषय देऊया आणि कविता करायला लावूया. आणि तो विषय दिला, अतिशय कठीण होता विषय बरं का. आता आणि ह्या दुसऱ्या 2 कविता आहेत ते विषय देऊन केलेल्या आणि वेळ राखून अमुक एक 10 मिनिटातच विचार करायचा आणि कविता लिहायची. तर अशा 2 कविता आपण पाहणार आहोत. चारुताई, मी तुम्हाला एक बातमी वाचून दाखवली होती आणि एक चॅलेंजच दिलं होतं की या बातमीवरती कविता करता येते का, आणि ते त्यांनी चॅलेंज अगदी ॲक्सेप्ट केलं. बातमी अशी होती, ज्या आरे डेअरीच्या दुधाने आपल्या 2-3 पिढ्या सशक्त केल्या, त्या आरे डेअरीची अखेर हिडीस राजकारण्यांनी वाट लावली. आम्ही शाळेत असताना आरे डेअरीमध्ये सहल नेत असत. दुधावर कशी प्रक्रिया केली जाते, ते वितरित कसे केले जाते, हे सर्व काही समजावून तपशील सांगत असत. आम्हाला एनर्जीसारखं गोड, सुगंधी, थंडगार दूधही प्यायला मिळत असे आणि तेही अगदी हवं तेवढं. आता ही डेअरी लोभी प्रशासनाने बंद केली आहे. इथली लाख मोलाची मशिनरी गंजून मातीमोल झाली आहे. सोन्याचा भाव असलेली जनतेच्या मालकीची ही जमीन लबाड व्यावसायिकांच्या घशात आता जाणार आहे, आणि तीसुद्धा अगदी कवडीमोल भावाने. नुकसान कोणाचं, तर सामान्य जनतेचं. आणि गरीब जनता 78 रुपये लिटर दूध घ्यायला आज मजबूर आहे. तर ह्या बातमीवरती मी चारुताईंना म्हटलं विषय गंभीर आहे, पण बघा जमेल तर. त्यांनी लगेच कविता केली आणि त्या कशा शीघ्र कवी आहेत हे यावरून आपल्याला समजेल. ती कविता अशी आहे, मुंबईच्या कुशीत एक होतं गाव. मुंबईच्या कुशीत एक होतं गाव, गावात होती डेअरी, आरे तिचं नाव. महाराष्ट्रातल्या खेड्यांतून दूध इथे यायचं, महाराष्ट्रातल्या खेड्यांतून दूध इथे यायचं, शुद्धता पारखूनच मग वितरण त्याचं व्हायचं. दूध इथलं शुद्ध, भाव होता कमी. दूध इथलं शुद्ध, भाव होता कमी. रुग्णालयं आणि शाळांना पुरवठ्याची हमी. मातीतल्या लेकरांना रोजगार होता छान, मातीतल्या लेकरांना रोजगार होता छान. स्वकमाईची भाकरी होती जगण्यात शान. आरे म्हणजे वाहरे, आरे म्हणजे वाहरे सगळे कौतुक करायचे. आरे आमची माय आदराने म्हणायचे. लोभिष्ट राजकारणी बोक्यांची आरेवर गेली नजर, लोभिष्ट राजकारणी बोक्यांची आरेवर गेली नजर. खेळी कोणी अशी केली, लागली आरेला घर घर. खाजगी डेऱ्यांचे रान इथे तिथे फुलले, खाजगी डेऱ्यांचे रान इथे तिथे फुलले. परराज्यातील जाहिरातींना कोणी वेडे भुलले. आरेच्या त्या जमिनीवर आता आहे त्यांचं लक्ष, आरेच्या त्या जमिनीवर आता आहे त्यांचं लक्ष. भुकेलेली ही गिधाडं आरे त्यांचं भक्ष्य, भुकेलेली ही गिधाडं आरे त्यांचं भक्ष्य. आणखीन एक अशीच कविता चारुताई, तुम्ही सांगणार का ह्याच्याबद्दल काही? माझी माती माझा देश, हा विषय कोणी दिला आणि कसा दिला ते सांगा. विश्वभरारी फाउंडेशन आणि आपलं BJP, म्हणजे आज खरं तर पराग सर येणार होते, पराग अळवणी इथे येणार होते. त्यांनी हा विषय दिला आणि अक्षरशः 40 पार्टिसिपेंट होते. मी लिहिणार नव्हते खरं तर, पण मला असं वाटलं कोणीच भाग घेतला नाही तर कशाला, म्हणून मी पण भाग घेतला. आणि इथे मान्यवर राणे सर आहेत, मला वाटतं लता आहे, ही पण त्यांना माहीत नव्हतं की मी लिहिलं आहे, नाव वगैरे लिहिलं नव्हतं. आणि अक्षरशः 40 लोकांमध्ये 10 मिनटात लिहिलं होतं. आणि दोन्ही माझ्यात 2 विषय होते, ती एक जाऊ दे ही आहे, आणि मला त्याच्यात बक्षीस मिळालं. तर ही जी बक्षीस पात्र कविता आहे ती आहे माझी माती माझा देश या विषयावरची कविता. भूगोल पुस्तक शाळेमधले मला आवडे भारी,
भूगोल पुस्तक शाळेमधले मला आवडे भारी, राज्य देश अन परदेशांची मिळे माहिती सारी. पैसा थोडा येता हाती, देश विदेशही फिरून आले. पैसा थोडा येता हाती, देश विदेशही फिरून आले. काही तिथले जरी आवडले, माय देश मज महान कळले. बर्फाचे चमचमते डोंगर, बर्फाचे चमचमते डोंगर, उत्तर सीमा हिमालयाची. हिरवाईची शाल पांघरून, काळी माती सह्याद्रीची. वाळवंटही आहे येथे, वाळवंटही आहे येथे, खळखळणाऱ्या नद्याही दिसती. तीन बाजूला देशाच्या या, सागर लाटा नाच नाचती. विज्ञानाची कास धरोनी, समृद्धी ही दारी आली. विज्ञानाची कास धरोनी, समृद्धी ही दारी आली. परंपरा अन आदर्शांना, कष्टांची त्या साथ मिळाली. महान नेते महान योद्धे, महान नेते महान योद्धे, महान इथले कलाकार ते. माती इथली माय बनोनी, संस्काराचे सिंचन करते. माझी माती माझी आई, माझी माती माझी आई, देशच माझा धर्म असे. माझी माती माझी आई, देशच माझा धर्म असे. फिरून आले दाही दिशा पण, देशच माझ्या मनी वसे. फिरून आले दाही दिशा पण, देशच माझ्या मनी वसे. अभिनंदन चारू. आता हे राष्ट्रीय प्रेम, सामाजिक भान सांभाळणारी चारू कधी कधी आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करते आणि थोडंसं दार किलकिलं करून ती वारीला जाते बरं का. वारी. आला आषाढ दारात वारी करण्याची आस, आला आषाढ दारात वारी करण्याची आस. ध्यास विठ्ठल भेटीचा, दिसे देऊळ कळस. पायी संसाराची बेडी वारी नशिबात नाही, पायी संसाराची बेडी वारी नशिबात नाही. जीव कसनुसा होई मन थाऱ्यावर नाही. हाती कामाची ती वीणा, वाजे कष्टांची ती झांज. हाती कामाची ती वीणा, वाजे कष्टांची ती झांज. चाले जगण्याची वारी, कानी चिपळ्यांची गाज. स्वप्न पडले पहाटे उभा विठ्ठल दारात, स्वप्न पडले पहाटे उभा विठ्ठल दारात. म्हणे घेऊन आलो मी वारी तुझ्या अंगणात, म्हणे घेऊन आलो मी वारी तुझ्या अंगणात. महाभारत अनेक व्यक्तिचित्रणाचं हे पर्व आहे आणि यात अनेक व्यक्तिरेखा आहेत. त्यातली एक व्यक्तिरेखा अश्वत्थामा. मला वाटतं मी अध्यात्मावर बोलेन असं कोणाला विश्वासही बसणार नाही, कारण माझी ओव्हरऑल सगळी पर्सनॅलिटी ही खुशाल चेंडू मस्त अशी असते. पण जेव्हा मी गंभीरपणाने आपल्या सगळ्याचा विचार करते ना, तेव्हा आपल्या प्रत्येकामध्ये मला एक अश्वत्थामा दिसतो. कारण आपण सगळेच घायाळ झालेले आहोत. आपल्याला बरेचदा माहीत नसतं, आपण कोणाची तरी बाजू घेतो, आपण काहीतरी सांगतो, तो खरा खोटा, तो असं का वागला, आपल्याला काहीही माहीत नसतं आणि आपण जखमी होतो. तर असा आपल्या प्रत्येकामधला अश्वत्थामा आपल्याला दिसतोय. आणि अश्वत्थामा चिरंजीव आहे, त्याला मरण नाही. हे जगणं असंच आहे. मी अश्वत्थामा, मी अश्वत्थामा मरण रोजचे जगतो आहे. भळभळणारी जखम घेऊनी फिरतो आहे. वाद कुणाचा मी का लढलो, वाद कुणाचा मी का लढलो कळले नाही. मनास माझ्या मीच रोज हे पुसतो आहे. भळभळणारी जखम घेऊनी फिरतो आहे. युद्धच होते, युद्धच होते, कोण कुणाला मारित होता. भान कुणाला होते का,
भान कुणाला होते का मी स्मरतो आहे, भळभळणारी जखम घेऊनी फिरतो आहे. आप्त स्वकीय जे होते जवळी, आप्त स्वकीय जे होते जवळी सोडून गेले, ते होते का खरेच जीवलग, ते होते का खरेच जीवलग. संभ्रमित आहे, भळभळणारी जखम घेऊनी फिरतो आहे. चिरंजीव मी मरण मला ते दुर्लभ आहे, चिरंजीव मी मरण मला ते दुर्लभ आहे. धरेल खपली तेल कुणी द्या म्हणतो आहे, भळभळणारी जखम घेऊनी फिरतो आहे. अशा मनस्पर्शी चारूला कधीतरी वाटलं की आपण गोष्टी जे लहानपणी ऐकलेल्या आहेत त्याचं काव्यरूपात तर का करू नये. आणि मग तिने 2 गोष्टी केल्या आणि त्या गोष्टीचं पहिलं रूप आहे भैरू आणि दुसरं जे आहे ती स्वतःच सांगेल. आपल्या प्राथमिक पुस्तकामध्ये काही गोष्टी असायच्या बघा. सकाळ झाली भैरू उठला, या तालावरती एक कविता केली आहे. पण हा भैरू गावाकडचा नाही आहे, हा शहरातला आहे. सकाळ झाली भैरू उठला, सकाळ झाली भैरू उठला, 6:58च्या लोकलसाठी धावत सुटला. गाडीच्या चेच गर्दीवर तो तीरासारखा तुटला, उतरताना त्याचा जीर्ण शर्टही फाटला. कितीही धावला जरी भैरू ऑफिसला पोचला लेट, कितीही धावला जरी भैरू ऑफिसला पोचला लेट, गरम डोक्याच्या साहेबाने त्याला दाखवले गेट. रोजचीच अजिजी लाचारी आणि ओशाळेपणा, रोजचीच अजिजी लाचारी आणि ओशाळेपणा, गोचिडासारखा तरीही भैरू नोकरीला चिकटून आहे म्हणा. बायकोची नोकरी, मुलांचे हाल भैरू सगळं जाणतो, बायकोची नोकरी, मुलांचे हाल भैरू सगळं जाणतो. पुरे झाली तुझी नोकरी असं उगाचच म्हणतो. 2 पगार तरीही घर कसंबसं चालतं, 2 पगार तरीही घर कसंबसं चालतं. वरची कमाई करणं काय सगळ्यांनाच जमतं. भैरूलाही वाटतं सोनीला बाहुली घ्यावी गोरी गोरी. बंड्या जरी द्वाड तरी द्यावी त्याला बॅट भारी. साडी नाही जमली तरी घ्यावा बायकोला सायलीचा गजरा. रेशमी अंधारात निरखून पहावा एक चंद्र लाजरा बुजरा. जिवंत मरण रोज जगत भैरू रोज असाच पिचतो. जिवंत मरण रोज जगत भैरू रोज असाच पिचतो. दिवस येतो दिवस जातो भैरू फक्त स्वप्न पाहतो. दिवस येतो दिवस जातो भैरू फक्त स्वप्न पाहतो. सकाळ होते भैरू उठतो, 6:58च्या गाडीला धावत सुटतो. रश्मीताईंना आज एक अवॉर्ड फंक्शनमध्ये जायचं असल्यामुळे त्या गेल्या आहेत आणि आता त्यांची कमान आशाताई सांभाळतील. पण तुम्ही घाबरून जाऊ नका, आता तुमचा अंत फार पाहणार नाही आहोत. या लोक जेव्हा माझी ही सगळी तयारी करून घेत होते तेव्हा मी एक दिवस त्यांना असं विचारलं होतं की कवितांचा हा काही भाग झाला, उरलेला भाग कधी ऐकणार. तर तसं तुम्ही दमला असाल, थकला असाल, कारण ही संकल्पनाच थोडी माझ्या मते भयानक आहे की लोकांना असं बसवून त्यांना दबा 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 कविता ऐकवणं नॉट गुड. पण ही माझी आता एक मजेशीर कविता. किशोर देशपांडे म्हणून माझे एक मित्र आहेत, ते सायली केअर सेंटर, म्हणजे मी तुम्हाला एक माहिती म्हणून जस्ट सांगून ठेवते, कोल्हापूरला त्यांची संस्था आहे आणि ते सर्व पद्धतीच्या लोकांना शेल्टर होम चालवतात. तर
त्याच्यामध्ये अक्षरशः ज्यांच्याकडे अजिबात पैसा नाही अशांपासून तर मेंटली रिटार्डेड लोकांना सुद्धा ते तिथे ठेवतात आणि खूप चांगली व्यवस्था पाहतात. तर साहेबांना एकदा मूड आला आणि ही गोष्ट वेगळ्या वेगळ्या व्हर्जनमध्ये सांगितली जाते. रश्मिताईंच्या नातीनी ChatGPTमधून इथलं चित्र शोधून काढलं आहे. ते आता आपण डिस्प्ले करूया. थोड्या वेळाने करणार की आत्ता करणार मला माहीत नाही. नंतर करणार हां नाही केलं आहे कारण माझ्या कवितेतला नर मादी वेगळी आहे आणि ह्या कवितेमध्ये शेवटी छोटं पाडस दाखवलेलं आहे. तर ती आई आणि मुलाची कविता किंवा दोन प्रियकर प्रियसी हरणांची जोडी अशी कविता. तर मी लिहिलेली गोष्ट त्यांनी मला सांगितली. गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. तर ही गोष्ट कविता शिकार. तारुण्याची धुंदी जमले होते 4 यार, थोडी मस्ती थोडी मजा केला शिकारीचा विचार. दुपार टळली उन्ह उतरली संध्याकाळची गार हवा, किलबिल करीत दूर उडाला रानपाखरांचा एक थवा. आम्ही जरा सावध झालो उरात धडधड वाढली थोडी. दुडकी चाल चालत आली हरणांची एक सुंदर जोडी. नर झाला जमीन दोस्त सुटली गोळी एका क्षणात. आनंद उत्सव भरून उरला प्रत्येकाच्या तनामनात. काही काळ मध्ये गेला शिकारीची आली याद. रान जंगलचा उधाण वारा पुन्हा एकदा घाली साद. पौर्णिमेची रात्र होती रानात उत्सव चाललेला. शिकार करायला गेलो मी नाच पाहण्यात गुंतलेला. नाच गुंगून पाहताना एक विलक्षण गोष्ट झाली. डफाची कडकड सुरू होताच एक हरणी धावत आली. भीती हिला कशी नाही की वाद्याचे हे वेड हिला. अर्थ काय समजावा पडे कोड ज्याला त्याला. डोळ्यात पाणी मावेना कावरी बावरी नजर होती. नका वाजवू डब जोरात ती मुक्यानी विनवत होती. त्या डफाला कातड आहे माझ्या राजाचं. त्या डफाला कातडे आहे माझ्या राजाचे. थाप त्यावर अशी पडताच तुकडे होतात काळजाचे. थाप त्यावर अशी पडताच तुकडे होतात काळजाचे. भरलेले डोळे तिचे माझ्यासाठी झाले भाला. कडकडणारा तो डफ माझी शिकार करून गेला. आता समारोपाकडे वळताना काही आविष्काराकडे आपण पाहूया. चित्रकविता हा एक वेगळा विषय. चित्रावरती कविता. पहिली कविता आहे रांगोळी. आता रांगोळी काढता काढता सुचलेली कविता आहे की कविता करता करता रांगोळी काढली आहे, हे आपण कवितेतूनच जाणून घ्या. ही कविता जर तुम्ही नीट हे रांगोळी बघाल ना, तर ज्या बायका रांगोळी काढतात ना त्या तो कमळाचा भाग आधी काढतात मधला. आधी आपण कमळ काढतो, मग रांगोळी काढताना एक अशी रेषा देतो, मग रेषा काढली की आपण त्याला अशा पाकळ्या करतो. पाकळ्या झाल्या की मध्ये जेव्हा आपण अशी आडवी रेष टाकली की काहीतरी रांगोळी बोलायला लागते. अशी ती संकल्पना. आणि ही रांगोळी काढता काढता लिहिलेली ही कविता. रांगोळी. माझ्या घराचे अंगण स्वच्छ केले सारवून. नेम रोजचा हा माझा रांगोळीचे रेखाटन. आधी कमळ रेखिले मग नाजूक कमान. त्या कमानीला दिली मी पाकळ्यांची नक्षी छान.
पाकळीत त्या खुलली एक नाजूक शिरेषा, मग रांगोळी बोलली मोरपिसांची हो भाषा. मोरपीस आठवता मनी वाजली बासरी, एक आडवी ती रेषा चित्रमनीचे साकारी. ती बघा, ती आडवी रेषा म्हणजे चारूला लगेच बासरीचा भास झाला. चक्र सहजच आले बासरीच्या आधाराला, नक्षीतून रांगोळीच्या जणू कान्हा साकारला, जणू कान्हा साकारला. आता आणि काही चित्रकविता आपण बघणार आहोत. कृष्णाची राधा, राधेवरती केलेली कविता. आता कृष्ण तर लिहिलेलंच आहे, निळं मोरपीस आहे आणि हे बघून गोंधणं आहे हातावरचं. तर तो मुरलीचा सूर मोरपीस ते मऊ रेशमी नील, तो कृष्ण सखा मी राधा झाले पडली मजला भूल. ते नाव गोडग नोंद गोंदविले मी तना मनावर असे, मी तन्मय झाले प्रीत दिवाणी, मी तन्मय झाले प्रेम दिवाणी प्रीत लाजरी हसे. आता ही पुढची जी कविता आहे ना ती मौतिक माळ. हे कुठे पण कोळ्याच्या, आणि हे चित्र खूप व्हायरल झालं होतं. म्हणजे हे काही मी कुठून शोधलं बिधलं नाही, हे व्हायरल झालेलं चित्र आहे. ते चित्र बघून कविता लिहावी असं वाटलं आणि ते कोळ्याच्या जाळ्यामध्ये पाण्याचे दवबिंदू पडलेत आणि त्याच्यातून लिहिलेली कविता. मौक्तिक माळ. कोळी कुणी हुशार जाळे विणोनी जाई, पाहून कलाकारी तो मेघ खुळा होई. हलकेच करी वर्षा तो सहज कौतुकाची, थबकून थेंब गुंफी ती माळ मौक्तिकाची. वाकून जरा पाही ऊन कोवळे उगाच, वाकून जरा पाही ऊन कोवळे उगाच, रत्ने बनून मोती करती मजेतनाच. झाली निसर्ग जादू डोळ्यात साठवावी, झाली निसर्ग जादू डोळ्यात साठवावी, मन ते उदास होता अवचित आठवावी, मन ते उदास होता अवचित आठवावी. नंतरची जी चित्रकविता आहे ती कोळ्याच्या जाळ्यावर आहे आणि त्याच्यामध्ये मनाची व्यथा सांगितली आहे. एक व्यक्ती की जी व्यसनाधीन झालेली आहे, तिला कोणी मदत नाही करू शकत आणि तिच्या मनाची व्यथा कशी आहे ती ह्या चित्रातून, ह्या चित्रकवितेतून आपण पाहूया. बरेचदा कोळी आणि जाळ्यात लटकलेला कोळी, माझ्या खूप जवळच्या कुटुंबामधल्या एका व्यक्तीची ही व्यथा, त्याच्यामुळे माझ्या मनाला ती फार अशी डाचत होती. म्हणजे मी अनेक महिने खूप डिस्टर्ब होते. आम्ही काही करू शकलो नव्हतो, काय झालं होतं असं म्हणजे मी नाही काही म्हणू शकत. बरेचदा आपण काही करू नाही शकत. तर त्या कोळ्याला सुद्धा हे माहीत असतं की मी खूप चुकलो आहे, माझं काहीतरी खूप गडबड झाली आहे, पण तिथून परत येणं शक्य होत नाही. आणि मग पाहिले त्या कोळ्याने स्वतःबद्दलच त्याला आलेले विचार. पाहिले मी अचानक एका कोळियाचे जाळे आणि मनामध्ये माझ्या किती उठली वादळे. त्या कोळियाच्या जागी मी मला कल्पी येले, वेड्या विचाराने एका मन सैरभैर झाले. मी होतो इटुकला अंगणात खेळ रंगे, माझी बडबड मोठी किती ज्ञान मी ते सांगे. कुणी करी कुरबुर, कुणी धरी कधी कान, कुणी रागाने बोललं कधी कुणी पोट तिडकीनं. तो कोळी एकटाचं मला होती नाती गोती, तो कोळी एकटाचं मला होती नाती गोती. मी माझे काय केले प्रश्न त्यांना सताविती, लटकलो मी पुरता कसा जाळे हे सोडवू.
कोळिष्टक हे जन्माचे, कोळिष्टक हे जन्माचे, कुणासाठी मी सजवू. पुढची चित्रकविता आहे ओझं. ह्या चित्रामध्ये एक माणूस आहे, तो चालून चालून खूप थकला आहे आणि त्याच्या हातामध्ये जी पेटी आहे ती खालून सगळी फाटली आहे आणि त्यामधल्या सगळ्या वस्तू गळून गेल्या आहेत, तरी तो तसाच फरफट त्याची होते चालली आहे. आणि ही एक चारोळी आहे. सांडून सर्व गेले काहीच नाही राही, सांडून सर्व गेले काहीच न राहिले, ओझे तरी किती मी ते व्यर्थ वाहिले. ही चारोळी. ओझे तरी किती मी ते व्यर्थ वाहिले. त्यानंतरचं हे एक गोडसं बाळ आहे बघा, गोडूलच नाव दिलं आहे त्याचं. हे चित्र पण खूप व्हायरल झालं होतं. आणि तुम्ही त्याचं जर निरीक्षण केलं तर हे झोळीतलं बाळ आहे. हे आपल्या घरातलं बाळ नाही आहे, पण आपल्या घरातलं बाळ, मला असं हल्ली इतकं गोड बाळ माहिती नाही, इतकं छान ते बाळ मला असं वाटलं. आणि हे कुठे बरं दिसेल, तर तिथून सुरुवात झाली. म्हणजे तर रस्त्याच्या कडेला एक झोळी टांगलेली, झोळीत फाटक्या त्या नजर माझी गेली. रस्त्याच्या कडेला एक झोळी टांगलेली, झोळीत फाटक्या त्या नजर माझी गेली. किती गोड गोडुले हे, किती गोड गोडुले हे, सोनुले झोपी गेले. किल किल ते डोळे हे, हसू ओठी उमलेले. टवटवीत तनुही फुलनुक ते फुलले. चेहऱ्याची ती गोलाई, चंद्रबिंब ते हासले. सावळा रंग त्याचा जसा कान्हा यशोदेचा, की संतांचा हा सखा विठुराय पंढरीचा. आता अगदी शेवटची कविता. तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्ही मला झेललत, सहन केलं, ऐकलं. आणि मी माझं भाग्य समजते, कारण लिहिणारे बरेच असतात पण ही संधी फार कमी लोकांना मिळते. दिलासाच्या ह्या लोकांनी माझी कदर केली. दिलासा मी श्यामलाताईंमुळे, श्यामलाताई आल्यात का? श्यामलाताईंच्या कार्यक्रमाला मी पहिल्यांदा दिलासात आले. आणि गंमत अशी झाली की मी ना जनरली कार्यक्रमाचं जे काय असतं ते मोबाईलमध्ये लिहिते. त्या दिवशी 2 कार्यक्रम होते. मी फक्त श्यामलाताईंबद्दल लिहू शकले, पुढचं नाही लिहिलं. तर मला वाटलं अरे हे बरोबर नाही केलं, तरी त्यांच्याबद्दल लिहिलेलं दिलं. त्याच्यानंतरचा एक प्रचंड गाजलेला कार्यक्रम म्हणजे आशुतोष इथे बसला. ह्या लोकांनी शॉर्ट फिल्म्सवरचा कार्यक्रम बनवला होता आणि 10 बोटं तोंडात घालाल इतका अभ्यासपूर्ण हा कार्यक्रम. आणि त्याच्याबद्दल मी लिहिलं. आणि मग दिलासानं वाटलं, दिलासाच्या लोकांना, की बंदी में कुछ है, म्हणून त्यांनी मला ही संधी दिली. बऱ्याच पार्लेकरांनी हे विचारलं सुद्धा की टिळक मंदिरवाले कसं काय ऐकले, तू नक्की काय केलंस. मी म्हटलं मी काही नाही केलं, मला ही संधी अशी हातात मिळाली. शेवटची कविता अक्रीत. हे चित्रसुद्धा खूप व्हायरल झालं. चित्राकडे जर तुम्ही नीट बघाल तर सरळ सरळ चित्र आहे. त्या टोपलीमध्ये सूर्य आहे आणि तो सूर्य ती बाई घेऊन चालली आहे. एवढंच खरं म्हटलं तर चित्र आहे. पण ह्या पुढचा तुझा कल्पना विस्तार अप्रतिम आहे. मला असं वाटलं की आपण छोट्या छोट्या कामांमध्ये, आज मी हे केलो, आज मी ते केलो, अरे मी किती काय केलं तुला माहीत आहे का. आता ही गावाकडची बाई, हे कोकणातलं किंवा घाटावरचं कुठलंही गावाकडचं दृश्य आहे. तिच्या चालण्यावरून लक्षात येते की पायातली वाट काही फार गुळगुळीत वगैरे नाही आहे. ती दिवसभराचे कष्ट करून अंधार होण्याच्या वेळेवरती घरी चाललेली बाई आहे. तरीही तिच्या चेहऱ्यावरती हसू आहे. ती दमलेली आहे पण चेहऱ्यावर हसू आहे. हातात बाळ धरलेलं आहे आणि ती बाळाला काहीतरी सांगते. तर ती काय सांगते बघा. आणि तिने पुढे जे ती काय करते ना त्याचं तिला काही नाही आहे. जशी 4 कामं करतो तसं एक काम ती करते आणि ती निघून जाते, असं ते आहे. ह्यो बघ बाला,
यो बघ बाला अंधाराला बियाचं नाही, यो बघ बाला अंधाराला बियाचं नाही, असल रस्ता बिकट तरी बी दमायचा नाही. हात तुझा धरलाय मी, हात तुझा धरलाय मी, वटावर हाय हसू. हात तुझा धरलाय मी, वटावर हाय हसू. बिगीन पाऊल उचल आता, चालण्या लागतील दिसू. बिगीन पाऊल उचल आता, चालण्या लागतील दिसू. एक अक्रीत घडलंय, एक अक्रीत घडलंय, बघ मी पाटीत भरलंय काय. अरे एक अक्रीत घडलंय, बघ मी पाटीत भरलंय काय. चालून दमला सूर्या, चालून दमला सूर्या, त्याला घराला न्यायचं आहे, त्याला घराला न्यायचं. धन्यवाद. आजचा मराठी भाषा गौरव दिन दिलासाने अगदी खऱ्या अर्थाने साजरा केला असं मला वाटतं आहे. आणि आपण खरंच आज मराठी भाषेचा गौरव केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी भूमिका चारुताईंनी बजावलेली आहे. त्यांच्या सगळ्या ह्या भावस्पर्शी कविता आपण सगळ्यांनी त्याचा खूप आनंद घेतलात आणि नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडल्या असतील. आपण आता समारोपाकडे येतो आहे. समारोप आणि आभार करायला मी दिलासाचे ज्येष्ठ सभासद प्रदीप प्रधान यांना विनंती करते की त्यांनी समारोप करावा. नमस्कार. वेळ कसा गेला कळलं नाही ना. नॉर्मली एवढ्या कविता ऐकणं हे म्हणजे खरोखर खरोखर नाही, सगळ्यांचंच परीक्षा होती. परंतु खरोखरच आम्हाला मजा आली. यांनी सांगितलं की त्या खुशाल चेंडू आहेत, पण त्या खुशाल चेंडू एवढ्या मनस्वी कविता करू शकतात हे आपल्याला याचा अनुभव आला. आणि तीसुद्धा एवढी कोकण कन्या चिपळूणची. तेव्हा खूप मजा आली. मी फक्त धावता आढावा घेणार आहे. खरं म्हणजे त्यांच्या या सगळ्या कविता या रश्मिताईंनी सांगितलं त्याप्रमाणे मनस्पर्शी आहेत, खरोखरच मनस्पर्शी आहेत. आणि त्यांनी स्वतः जे सांगितलं की मनापासून जे लिहितो किंवा लिहिते ती कविता, तेव्हा त्यांची कविता ही अशीच सगळी मनापासून लिहिलेले शब्द आहेत. बालकविता ह्या त्यांच्या आपण ऐकल्यात. बालकवितेतली कल्पना, रंग आपले रंग बदलतात, माणसं रंग बदलतात ते सोडून द्या, पण रंग आपले रंग बदलतात ही कल्पनाच फार ग्रेट आहे. आणि मग झालेली गंमत हे त्यांनी फार छान सांगितली आपल्याला. प्रेम आणि प्रेमात टीनची टिनटिन त्यांनी आपल्याला दाखवली. आणि ती टिनटिन कविता सांगताना मराठी भाषा गौरव दिन असून हिंदी कविता आपल्याला ऐकवली. तर ती हिंदी कवितासुद्धा छान होती, मुलीसाठी लिहिलेली. नंतर मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटीत कशी आपण एकमेकांना व्यक्त होतो ते आपल्याला कळलं. बंद ही कवितासुद्धा फार सुंदर होती. निसर्ग कविता आणि त्याच्यात त्याचं केलेलं काव्यगायन प्रतिभाताईंनी आणि त्यांनी स्वतःसुद्धा हे फार आम्हाला भावलं. त्याच्यातलं भावा कवितेची वाहवा किती करावी ही थोडीच आहे खरं. त्या स्वतः फिरस्त्या आहेत, त्यामुळे जवळजवळ 50हून अधिक देश त्या म्हणतात त्यांनी पाहिलेले आहेत. परंतु स्वित्झर्लंडमध्ये जी त्यांनी केलेली कविता आहेत त्यामुळे खरोखरच भान विसरायला झालं. आई हे फारच आपलं जिव्हाळ्याचं आणि हळवं नातं त्याच्यावर केलेली कविता ही मनाला स्पर्शून गेली. आणि त्यातली ते कवितेची ओळ तर मला फारच चांगली आठवते. किती तुझी आई, किती तुझी धावपळं, किती तुझी घाई. ही खरोखरच आपल्यासमोर आपली आई उभी राहते आणि त्यांनी खरोखरच मला पण भावना विवश केलं. देवाची ही आई बनून आई राबतच असते, हे शब्द खरोखरच कानात गुंजत राहतात. आणि मग
आजीबरोबर सुद्धा त्यांनी केलेलं जे काही संभाषण आहे, आई तुझ्या कृपेची ऊब दे माझ्या पिल्लांच्या त्या पिल्लांना, हे खरोखरच इतकं सुंदर हे वाक्य ही काव्य होतं. स्वतःच्या शिक्षकांबद्दल सुद्धा त्यांनी फार उत्तम भावना व्यक्त केल्या आहेत. सामाजिक भान त्यांना खरोखरच आहे, त्यावर सुद्धा कविता झाल्यात. त्यांचं कोकणातलं घर, या घरावर सुद्धा त्यांनी केलेली कविता फार सुंदर आहे. ते घर फारच उबदार होतं आणि त्यामुळेच त्या घराला खरोखरच घरपण होतं हे आपल्याला दिसून आलं. फौजी आणि त्यांची प्रिया म्हणा, सखी म्हणा, बायको म्हणा, यांचं जे काय त्या बायकोचं किंवा प्रियेच्या मनातले जे भाव असतात ते फार सुंदररित्या वर्णन झालं त्याचं. ती शेवटी म्हणते, सख्या रे आज थांबना घरी. खरोखरच हे फौजी लोकांची, सैनिकांच्या बायका खरोखरच त्या अशा व्याकुळतेने म्हणत असतील, कदाचित त्या व्यक्त करत नसतील का त्याला वाईट वाटू नये म्हणून. श्रीकृष्ण आणि राधेचं प्रेम आणि त्यातली चंद्रकळा ही खरोखरच मनाला भावून गेली आणि ती खरोखरच ती चंद्रकळा, त्यावरची कविता ही खरोखरच देखणी होती. सामाजिक कवितेत सामाजिक भान असलेली कविता प्राजक्तमी ही पण मनाला आवडली. आणि देवाशी भांडणाचा स्वतःशी भांडण करून, म्हणजे देवाचं लपून बसणं, यासाठी देवाची भांडणं, ही कल्पना देखील फार सुंदर वाटली. पाण्याचा ज्वलंत प्रश्न त्यांनी आपल्यासमोर सादर केला. आणि दुसरी एक कविता म्हणजे सगळ्या आमच्या स्त्रीवर्गाला तर फारच भावली असेल, म्हणजे सासू सुन्या आणि मोबाईल ही मजेदार कविता. हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे नाही का, सासू सुना आणि मोबाईलसुद्धा. तेव्हा आणि मग डेअरीवरची कविता ऐकून राजकारण्यांना त्यांनी म्हणजे त्या डेअरीवरची कुठली कविता, आरे, त्या आरेवरची कविता करून त्यांनी राजकारण्यांना कारे पण केलेलं आहे. तेव्हा ती पण मजा आली. माझी माती माझा देश ही कविता ऐकताना खरोखरच आपल्याला सुद्धा अभिमान वाटला. आध्यात्मिक कविता, वारीवरची कविता ऐकताना मला खरोखरच दिवांची कविता ऐकली. दिवांची पालखी ही कविता वारीवरची कविता आहे, ती पण फार सुंदर आहे, त्याची आठवण झाली. अश्वत्थाम्याची भळभळणारी जखम ही त्यांनी आपल्याला दाखवून दिली. आणि शेवटी त्यांनी आपल्याला भैरू देखील भेटवला, जो त्याच्यामध्ये आपण स्वतःला सुद्धा पाहू शकलो. अर्थात शेवटच्या ज्या कविता होत्या त्या जरा धावपळीत झाल्या असं माझं म्हणणं आहे. परंतु त्या चित्रकविता, रांगोळी, त्या रांगोळी काढताना ती फराटे याची आठवण झाली. राधेची कविता आणि अगदी शेवटी ती जी फार सुंदर कविता होती, त्यात एवढं सगळंजणं. मी नेहमी म्हणतो की या सगळ्या कार्यक्रमातून प्रेक्षक काय घरी घेऊन जाणार आहे, तर त्या शेवटच्या कवितेतला, त्या टोपलीतला सूर्य आपण सगळा आपल्याबरोबर नेणार आहोत. खरोखरच अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम झाला आणि म्हणून यासाठी तुमचे खरोखर धन्यवाद. शेवटी मी थोडासा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करतो आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आल्या म्हणून चारुलता काळे यांचं दिलासातर्फे खूप खूप आभार. ह्याचबरोबर हे जे काही दृकश्राव्य असा जो कार्यक्रम होता त्याची मुख्य जबाबदारी सांभाळणाऱ्या ज्योत्स्ना कोरगावकर यांचे देखील मनापासून आभार. आणखीन अजून आभार मानायचे म्हणजे त्यांची
हितचिंतक जे मोठ्या संख्येने इथे आले, दिलासाशी त्यांचा काय संबंध, परंतु आत्मीयतेने, मग चारुलता बाईंच्या वरच्या प्रेमाने का होईना, पण आत्मीयतेने ते आले आणि त्यांनी खरोखरच या कार्यक्रमाला शोभा आणली, म्हणून त्यांचे देखील आभार. आणि ऑफकोर्स दिलासा सदस्यांचे जे नेहमी आत्मीयतेने येतात आणि सगळ्यांच्या कार्यक्रमाला आम्हाला प्रोत्साहन देतात, त्यांचे आभार. आणि या सगळ्यांचं चित्रीकरण करून कॅमेरा टिपणारे सुधाकर, त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत, कारण त्या कार्यक्रमाचा आनंद ते आम्हाला नंतरसुद्धा देतात, पुनःप्रत्ययाचा आनंद देतात. तेव्हा सगळ्यांचे आभार मानून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. अल्पोपहाराचा आस्वाद आपण घ्यावा. आपल्याला जागेवरतीच अल्पोपहार देण्यात येईल. रश्मिताई, आशा कुलकर्णी आणि प्रतिभा सराफ ह्या जर नसत्या तर सगळ्या कविता तुम्हाला फक्त मी ऐकवल्या असत्या. तेव्हा किती भयानक शिक्षा होती याचा विचार करा. तेव्हा ह्या दोघींचे मी आभार नाही म्हणत, पण रश्मिताई आणि ह्या दोघींनी खूप मेहनत घेतली आणि लोकमान्य सेवा संघ आणि दिलासा मनापासून धन्यवाद. आणि मी माझे आप्तस्वकीय जे इथे आले त्यांना धन्यवाद वगैरे म्हणणारच नाही, कारण त्यांनी त्यांचं काम केलं आहे. माधवीताईंना मी नेहमी म्हणते की थँक्यू नाही, आय लव्ह यू माधवीताई, कारण माधवीताईंचा आशीर्वाद आहे. कितीतरी अशा व्यक्ती आहेत की जे आज वर्किंग डे आहे आणि सगळीकडे बरेच कार्यक्रम आहेत तरी माझ्यासाठी आले. मनापासून धन्यवाद.